तो हा हो, मी ते 4 आवर्सचा मार्क केलेला. 4 आवर्सचा मार्क केला ना. हा हा FVG. हो FVG कडून मार्केट खालीच गेले तुमच्याकडे, हो बरोबर आहे ना. आणि हो. फिबोनाचीच्या रेशो प्रमाणे पण चांगलं आलेलं. बुकिंग केलं ना प्रॉफिट? होय सर, ती एका मिनिटामध्ये एकदमच ती 1.35% गेली. ते बघा ना कॅन्डल पीओआय मध्ये वगैरे येते ना कॅन्डल, त्यावेळेला असं होतं, लक्षात घ्या. अच्छा. हायर टाइम फ्रेमचे पीओआय मध्ये ज्यावेळेला येतं त्यावेळेला मार्केटमध्ये हे सगळे काय असतात, हे फिश असतात, हे फिश. हा. आणि हे फिशला पकडण्यासाठी ही रॅली गेलेली वरच्या बाजूला. आणि फिश पकडलेत आणि नंतर ना फिश पकडून झाल्यानंतर ना जाळं खेचलं खालच्या बाजूला. मला वाटलं न्यूज नाहीये, पण एवढे फास्ट कशी काय गेली? मी माझं सेलच होतं तिथून, हा पण ते एकदमच एका मिनिटातच ते प्रॉफिट बुक झालं, असं झालं ते. हा सेल होतं तुमचं, पण काय ऍक्च्युअली मध्ये लॉट्स ऑफ लिक्विडिटी कलेक्ट केली ना त्याने. लॉट्स ऑफ लिक्विडिटी कलेक्ट केले याचाच अर्थ काय झाला की एवढे सगळे मासे जर जाळ्याला सापडत असतील तर मग जाळं तुमचं फास्ट ओढावं लागेल ना. म्हणून ते फास्ट ओढलं गेलं, लक्षात घ्या. आणि हा लिक्विडिटी पूल आहे तो. ठेव का, हा लिक्विडिटी पूल तयार केला होता. हा लिक्विडिटी पूल तयार केला होता. दिसतो का लिक्विडिटी पूल? हो 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 हो. हा, आणि तुमच्याकडे तो फेअर व्हॅल्यू गॅप होता. बाकी सगळं चालू आहे ना व्यवस्थित? होय सर, हो. चालेल, ठीक आहे. ऍडव्हान्सला थोडंफार हे करत जावा, म्हणजे आणखी बसणार आहे, पण ती कसं आहे ना लहान सर, मुलगी आहे लहान ना सर. मुलगी आहे आमची. मी बसलो की तिला सांभाळलं लागतं. हा 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 असं आहे. मग मी तिला घेऊन ते आता पण इथेच बसली बाजूला, नाही तर काहीच करायला देत नाही. तिला शिकवायला पाहिजे. चला, थँक्यू सर. चालते, ठीक आहे, ओके. ते मुलीमुळे जर आम्हाला नाही, बरोबर आहे, होतं ते थोडंफार. शिफ्ट वाईज काम करावं लागतं ना. आहे 2 वर्षाचीच आहे, 2-2.5 वर्षाची. नाही, छोटी मुलं छोटे असले की भरपूर केअर करावं लागते त्यांची. आणि ते काय करते, इथे तिने नाही बघितलं ना, इकडे नुसतं वायर खेच होय 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 चालू असते. मग मी बसलो की ती असते, ती बसली की मी असते. बाकी भरपूर चांगले चांगले चार्ट्स काढलेत. मीच नाही काढले सर. मी आज मला ते मंथेंडमुळे खूप वर्कलोड भरपूर आहे. मी उद्या परवा म्हणून पाठवतो सगळे. चालेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. डॉक्टर साहेब. हा सर. हा FVG बेरिश आहे तुमच्याकडे, बरोबर ना? हो. हा IFVG आहे तुमच्याकडे समजा, किंवा सर बियरिश नाही, तो बुलिश. हा बियरिश FVG सर. बेरिश FVG आहे, त्याच्यात मार्केट गेलं आणि परत खाली गेलं, मग तोच FVG पुढे काम करणार, किंवा ऑर्डर ब्लॉक काम करते. ही ऑर्डर ब्लॉक आहे ना इकडची, ही स्मार्ट, ती काम करते तुमच्याकडे. बाकी सगळं आहे, चार्ट वगैरे भरपूर लोकांनी चांगल्या पद्धतीने पाठवलेले आहे. प्राइस एक्शन पण आणखी थोडंफार प्रॅक्टिस हवं, लक्षात घ्या याच्यासाठी. हा, एकदा हे बघून घ्या सर, ते वरती होते. इथे बघा, इथे हा एवढासाच मार्क करायचा. ही वीक आले ना कॅन्डलची याच्यामध्ये, त्यामुळे. आणि हा IFVG नाही आहे तुमच्याकडे, हा BPR आहे. सर लेफ्ट साइडला लिक्विडिटी वॉइड आहे ना ही? हा, ही लिक्विडिटी वॉइड आहे. हा, मी ते हेच बघत होतो. त्या FVGत रेजिस्टन्स घेऊन खाली गेलंय ना ते. हा ना, प्राइस खाली गेली. हो, पण ते रेजिस्टन्स घेणारी कॅन्डलनच तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप तयार करून दिला ना, म्हणून तो IFVG नाही. IFVG का असतो, एका साईडलाच FVG असतो, दोन्ही साईडला नसतो, लक्षात घ्या. इथे दोन्ही साईडला FVG आहे. त्याचे नोट्स जर मी हे करायला लागलोय, PDF तयार करायला लागलोय एक चांगल्या पद्धतीचा, किंवा बुक तयार येणार आहे आपल्याकडे, जे पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहेत त्याचं. सर माझे पण पहा ना, ते मी पाठवलेले ब्लॉक खाली. अरविंद बोलतो. होय, तुमचे आहेत. रिजेक्शन ब्लॉक थोडेफार चुकतेत, बाकी सगळं आहे व्यवस्थित. ते याच्यामध्ये बघा ना, ते वॉक्यूम मध्ये. हा, वॉक्यूम वगैरे सगळं चेक केले, ते चांगलं आहे ते सगळं.
हो हो चालेल वॉकिंग चालेल. ब्लॉक वगैरे. फक्त तुमच्याकडे हे मी केलं लास्टला जो केलाय ना तो कोणता होता आता सर बॅक घ्या. हा तो हे रिक्लेम्ड ऑर्डर ब्लॉक हा तो मला काय जास्त पाहायला जमला नाही त्याच्यामुळे मी ते ड्रॉ केलं ते ते. एवढं किचकट हे होत नाही, लक्षात घ्या. एवढं किचकट स्ट्रक्चरला तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. त्याला हो ते पहिल्यांदा पण तुम्हाला करून ठेवले माहितीसाठी करून ठेवले सेव्ह करून. हाय लेवल स्किल गेन करायला पाहिजे मग पहिल्यांदा. नंतर ना तुम्ही मार्केट मेकर सेल मॉडेल आणि बाय मॉडेलवर ट्रेडिंग करू शकता. हो. बाकी भरपूर लोकांचे चांगल्या पद्धतीने आलेले आहेत चार्ट. हे हेल्दी प्राइस ऍक्शन हे प्रॉपर मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर हे काय मार्किंग लिक्विडिटी वाईड वगैरे प्रॉपर मार्किंग केलेलं आहे. हा पण लिक्विडिटी वाईड मार्किंग केलेला आहे. हा काय गॅप इम्बॅलन्स मार्किंग बरोबर केलेला आहे. हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स बरोबर केलेला आहे. त्याच्यानंतर हे काय झालेलं आहे, हा FEG नाही, हा FEG चुकला आहे. हा इथं BPR तयार झालाय. थोड्या गोष्टी चुकत आहेत, त्यामुळे जरा आणखी चार्ट टाकण्याचा प्रयत्न करा. बाकी आहे सगळं. बाकी काल जे तुम्हाला जे काही शिकवलं त्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का सांगा जरा मला. नाही सर, एक चेक केले ना माझे, बरोबर आहेत ना? होय आहेत. बाकी आज जे आले ते चार्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. फक्त एक काढू नका, 10 काढा. कारण की जेवढे चार्ट जास्त तुम्ही ड्रॉ करणार तेवढ्या जास्त तुम्ही चुका जे काय करणार आहेत त्या मला कलेक्ट करता येतील. ओके. बाकी आता मला वाटते तुमच्याकडे सॅटर्डे संडे हे आहे, लक्षात घ्या. हा स्टुडंटचा प्रॉफिट आहे बघा आजचा. $0.30 लॉट साईज आहे JPY-ला. USD JPY-ला सेल मारलाय. $219 प्रॉफिट झालेला आहे. त्याच्यानंतर ना डॉक्टर साहेब काल काय जे काय शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आली काय सांगा मला जरा. नाही सर, सगळं क्लिअर. हो. आदित्य सोनवणे सर. जरा 1 मिनिट थांबा, ज्यांना विचारलं त्यांनीच उत्तर द्या. हा आदित्य सोनवणे, मला समजलं ना सर्व गोष्ट? हो राईट. हा चालतंय, ठीक आहे, ओके. थँक्यू सर. फिरोज सर, तुम्हाला गोष्टी समजल्या सगळ्या कालच्या? हो सर, क्लिअर आहेत कालच्या गोष्टी. तुम्हीच आता लास्टचे चार्ट तुमचेच होतेत ना? हो सर. हा, चांगल्या पद्धतीने आलेत. आणखी थोडंसं प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं सगळ्या गोष्टी कलेक्ट होणार तुमच्या माइंडसेटमध्ये. हो सर. कृपा मॅडम, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सर नाही, काही नाही येतो, समजलेला आहे. ओके, ठीक तर आहे. फक्त मला जर चार्ट काढायला जरा वेळ लागेल, कारण की जरासं वीकेंड प्लॅन चालू होता ऑफिसचा, त्यामुळे. बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण थोडाफार वेळ पण द्यावा लागेल. जरासं वेळ असेल तर काढा सगळं. कारण की कसं होते, जसं मी पुढे जाईल तसं जर मग सगळ्या गोष्टी पाठीमागच्या तुम्हाला बघायला जमणार नाहीत, लक्षात घ्या. हो सर, ठीक. बरोबर ना? नाहीतर मग नेक्स्ट बॅचला तुम्हाला बसावं लागेल परत. त्यावेळेला पण टाइम काढावा लागेल, लक्षात घ्या. बरोबर ना? हा, चालेल, ठीक आहे. ओके. बाकी मोहसिन सर, तुम्हाला समजलं ना सर्व? येस सर समजले. मी काढत पण होतो पण जास्त टाइम नाही मिळाला मला. मी मंडे सॅटर्डे संडे काढतो. ओके, ठीक आहे. लोगडे. ओके. रोहन सर, तुम्हाला समजलं? कालच्या गोष्टी क्लिअर आहेत ना सर्व? हो क्लिअर आहे सर. हा, त्याच्यानंतर रुपेश सर, तुम्हाला? हो सर, क्लिअर आहे. ओके. सिद्धार्थ सर, तुम्हाला? ओके, ठीक आहे. सुहास सर, तुमचं क्लिअर आहे काय? सर क्लिअर आहे, पण जरा माझं जास्त काम असल्यामुळे मला गाडी सारखं जायला लागलं, त्यामुळे मला प्रॅक्टिस करायला पण वेळ भेटली. बरोबर. आता आलो सर, तब्येत ठीक नाही तरी पण. चालेल, नो प्रॉब्लेम. प्रॅक्टिस हा करावाच लागणार. मार्केटमध्ये नाही करणार. कसं झालं सर, मंथ एंडिंग असल्यामुळे मला गाडी सारखं रत्नागिरी ते चालू आहे, त्यामुळे मला वेळ भेटून झाला. आता काल मी रत्नागिरीत होतो, तरी पण ऐकत होतो फक्त मी.
चालते नो मला प्रॉब्लेम. बहुतेक पुढच्या ॲडव्हान्सला आणि परत मला बसायला लागणार, कारण आता परत सारखं आता काय उद्या पण असं काय पहाटे गेलो की काय सांगता येत नाही कधी. विषय काय झालाय, आपण प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन लॉन्च केलंय बर. आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला आपले सगळे लेक्चर मिळणार आहेत, लक्षात घ्या. हा तसं काहीतरी असू दे, कारण हा. काय सर माहिती झालंय, आता मी तब्येत ठीक नाही तरी पण आता मला पहाटे आणि गाडी इथं हम्म, गाडी घरीच आणल्या भरून. हम्म. आता सकाळी पहाटे मला 3-3:30 वाजता गेलो की परत घरी कधी येते मला माहित नाही सर. बरं ठीक आहे, काय त्यामुळे विषय मला नाही. वेळ भेटेल. ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. ऍप्लिकेशन जे काही लॉन्च केले त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे जे ऍडव्हान्स मध्ये जे शिकवताय ते सगळं मिळणार का? हा, सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. एंट्री ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला एंट्री आलेलं कुठे आहे. घ्यायची, हा, तेच एंट्री कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायचं सगळं शिकवलं. ते काय आपल्याला तुम्हाला ह्याला मिळणारच, लक्षात घ्या. हम्म. ज्या लेक्चरला जे काही शिकवले, जे काही रेकॉर्ड केले ते त्याला मिळणार तुम्हाला. ओके सर. हम्म. आता जे तर शिकवताय ना सर, ऍप्लिकेशन एकदम चॅटवर जरा दाखवत जावं सर, म्हणजे कसं होतंय चॅटवर बघणं वेगळं, इथं बघणं वेगळं सर. कसं आहे, चार्टवर मी सगळा माझा प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवू शकतोय ना. तुम्ही बरोबर. जोपर्यंत पीओआय मार्किंग करून तुम्ही फाईन होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. मी हम्म. दाखवून काय करणार आहे तुम्ही? बरोबर. हा, मग पीओआय तुम्ही फाईन करायला पाहिजे ना सगळे. बरोबर. तुम्हाला हे हे जमलं तर तू तुम्ही पुढे जाऊ शकता ना. मीच दाखवून सगळं काय, मग प्रॉफिट करणारी प्रॉफिट दाखवतच ना. स्टुडंटचा बरोबर. प्रॉफिट होणं हा मोठा विषय, लक्षात घ्या. बाकीचा इथं काही विषय नाही. तुमचे स्टुडंट प्रॉफिटमध्ये जायला पाहिजे. बरोबर सर. जो 50% पेक्षा जास्त, म्हणजे तुमच्याकडे 100% पेक्षा जास्त मार्केटला जो हे द्यायला लागला टाइम, तो 100% बरोबर. प्रॉफिट करणार, लक्षात घ्या. हो सर. हम्म. सर स्क्रीन ग्रीन आहे काय? होय, ग्रीन आहे स्क्रीन. कालच्या मध्ये मला तर वाटते काय अडचण आलेली नाही. आपण ऑर्डर ब्लॉक कडे जाणार आहोत. ऑर्डर ब्लॉकचे टायटल्स लिहून घ्या. टायटलला ऑर्डर ब्लॉक टाकून घ्या. आणि ऑर्डर ब्लॉकची डेफिनेशन पण लिहून घ्या पाहिजे तर. सर एकदा एक्सप्लेन करता का काय हे? मागे लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो. सर ऍक्च्युली मी इंग्लिश मध्ये लिहून घेतो. म्हटलं थोडं हे ऍक्च्युली काय आहे की इथे काय आहे की मागील किमतीच्या क्रियेच्या, म्हणजे मागची जी किंमत तुमच्याकडे ऍक्शन करते, जी काय किंमत तुमच्याकडे, किंमत म्हणजे प्राइस ऍक्शन करायला लागल्या, मग ती काय होते, अचानक बदलते. म्हणजे इमिजिएटली ती काय करते, ट्रेंड चेंज करते. म्हणजे ओके. डाऊन साईडला जाणारं मार्केट अप साईडला इमिजिएटली तुमची प्राइस काय होते, चेंज करते. आणि ज्या वेळेला चेंज करतं त्यावेळेला खालच्या बाजूला ब्लॉकेज तयार केलं जातं. अच्छा. हा, आणि त्याच ब्लॉकेजला आपण काय म्हणतो, ऑर्डर ब्लॉक्स. म्हणजे खाली तिथं जे सेल साईडचे ज्यांनी ट्रेड्स टाकलेले असतात त्यांचे ब्लॉकेज तयार झालेले असतात आणि मार्केट कुठं जातं, अप साईडला. ओके. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्डर. मग हे ऑर्डर ब्लॉक ज्या वेळेला आपल्याला फाइंड करतात त्यावेळेला तिथं लोक आणखी लिमिट ऑर्डर टाकून बसलेले असतात. जसं आपण ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जसा ट्रेड टाकतो ना, त्या पद्धतीनं.
नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. त्याच्यानंतर ना 1 नंबर टाका तिकडे. नोट्स मध्ये 1 नंबर टाकून घ्या. 1 नंबर मध्ये टायटल टाका ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. हे ड्रॉ करून घ्यायचं सर. ड्रॉ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ड्रॉ करून झाला असेल तर हँड राईज करा. राहुल खडके सर आवाज येते का? हो सर. टायटल टाकून घ्या ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक्स म्हणजे काय असतात माहिती आहे तुम्हाला? हो सर. ऑर्डर ब्लॉकचं टायटल टाकून घ्या आणि पहिला ऑर्डर ब्लॉकचा जो काय प्रकार आहे तो ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे, हे नाव देऊन घ्या त्याला. मोशी सर ड्रॉइंग करून झालेलं आहे? हो सर. डॉक्टर साहेब तुमचं? हो सर. ओके ठीक आहे. मी एक्सप्लेन करतो. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक काय असते नेमकं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. चेक करा इकडे, स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी.
येथे इकडच्या बाजूला बघितलं तर मार्केट काय केलं, इकडून ज्या वेळेला खाली जात होतं, खाली जाणाऱ्या मार्केटला वरच्या बाजूला काय केलं, शिफ्ट केलं. डायरेक्ट खाली जाणाऱ्या मार्केटचा ट्रेंड अपट्रेंड झाला, लक्षात घ्या. आणि इथे काय झालं, तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट ज्या वेळेला होते त्यावेळेला इकडे तुमच्याकडे जी लास्टची जी कॅन्डल असते ही ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक म्हणून काम करते, लक्षात घ्या. मग इथून वरनं ज्या वेळेला मार्केट परत तुमच्या ह्या ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये येतं त्यावेळेला मार्केट काय होतं, परत वरती जातं. पण तुम्ही जर ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक जर चार्टवर जर बघायला गेले तर तुम्हाला हे सापडत नाहीत, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर फ्लो बघावा लागतो. ऑर्डर फ्लो आणि ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक हा एकच कन्सेप्ट आहे, पण थोडाफार त्याच्यामध्ये फरक आहे. हे दाखवतो मी तुम्हाला, चार्टवर दाखवतो हे गोष्ट जी काय आहे ती. मोहसिन सर, हा सर. हे बघा इथे एवढ्या सगळ्या कॅन्डल तयार झाल्या आणि वरच्या बाजूला गेलं मार्केट, बरोबर. मग वरच्या बाजूला जाणारं मार्केट खालच्या बाजूला अचानक गेलं ना, हो हो हो. बरं काय. मग अचानक गेलं याचा अर्थ काय झाला, वरच्या बाजूला तुम्हाला ब्लॉकेज तयार केलं ना वरच्या बाजूला, बरोबर आहे काय. वरच्या बाजूला तुम्हाला ब्लॉकेज तयार केलं आणि ब्लॉकेज तयार केल्यानंतर मार्केट परत ब्लॉकेज मध्ये आल्यानंतर खाली गेले बघा. मग ही काय झाली तुमच्याकडे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. मग ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही बुलिश जर तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक असेल, लक्षात घ्या, बुलिश वरती जाणारे, तर तिचा कलर ब्लॅक असणार आहे तुमच्याकडे. बुलिशचं, हा बुलिश ऑर्डर ब्लॉक असेल तर ब्लॅक, आणि बेरिश जर असेल तर तिचा ग्रीन असणार आहे, लक्षात घ्या. हे नोट डाऊन करून घ्या. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक जर बुलिश असेल तर तुमचा त्या कॅन्डलचा कलर ब्लॅक असेल, बुलिश असेल तर, आणि बेरिश असेल तर ग्रीन असणार, लक्षात घ्या. बुलिशला ब्लॅक, उलट काय, आणि बेरिशला ग्रीन. म्हणजे कुठल्या कॅन्डल, सगळ्या तिन्ही कॅन्डलचं काय सर? तिन्ही कॅन्डल नाही, एकच कॅन्डल मार्क केली ना ही फक्त मी. अच्छा, ती कॅन्डल, ओके. आणि ह्या एका कॅन्डलने तुमच्याकडे काय केली होती, लिक्विडिटी कलेक्टिव्ह केली होती का एवढी? एवढी लिक्विडिटी कलेक्ट केली होती आणि वरच्या बाजूला गेलेत आणि परत खालच्या बाजूला शिफ्ट केलं ना मार्केटला, बरोबर काय. म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तुमच्याकडे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं बघा इकडे. इथे तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर मार्केट तुमचं प्राइस कशात आली, परत ऑर्डर ब्लॉक मध्ये आली आणि ऑर्डर ब्लॉक मधनं खाली गेली. सर ह्याच्या अगोदर ते फेअर व्हॅल्यू गॅप पण बेरिश दाखवते तिथं, त्याचा काय सपोर्ट असणार आहे तिथं? कुठला, हा मागचा ना? हा मागचा, हा म्हणताय ना तुम्ही? हा. ह्या फेअर व्हॅल्यू गॅप पेक्षा आता ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला हे हे केला, मग इथे लिक्विडिटी जनरेट झाली ना तुमच्याकडे भरपूर. हा, लिक्विडिटी जनरेट झाली. हा, फेअर व्हॅल्यू गॅपनं होल्ड केला आणि लिक्विडिटी जनरेट झाली आणि मग मार्केट मेकरनं काय केलं, वरच्या बाजूला सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतलेत. ओके. आणि स्टॉप लॉस घेतल्यानंतर मार्केटला काय केलं, खालच्या बाजूला डिस्प्लेस केलं. वरती जाणारं मार्केट अचानक खाली गेलं ना तुमच्याकडे, हो. मग वरच्या बाजूला ब्लॉकेज तयार झालं ना तुमच्याकडे, बरोबर आहे ना. मग आता हे आपण ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला आपण काय कसं कन्सिडर करणार आहे? तो फेअर व्हॅल्यू गॅप तुमचं काही संबंध नाही आला ना. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आलं, फेअर व्हॅल्यू गॅपच्या वरच्या बाजूला, लक्षात घ्या. हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तुमच्याकडे, या फेअर व्हॅल्यू गॅपचा जो मीन हे असतो मधले आहे व्हाईट पॉईंट, त्याच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर तो फेअर व्हॅल्यू गॅप काम करत नाही, लक्षात घ्या. ओके, त्याचं काम संपलेलं, लक्षात घ्या. आणि इथं हाच जर फेअर व्हॅल्यू गॅप ह्याने जर रेजिस्टन्सचं काम केलं नाही पण सपोर्टचं काम करणार असं जर तुम्ही म्हणत असाल तर वरच्या टाइम फ्रेमचा ट्रेंड कोणता आहे सांगा मला? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड आहे. मग नाही, अप ट्रेंड होता तो, आता हे झाला ना, आता इथं अप ट्रेंड होता, चेंज ऑफ हे झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर नाही झालेला अजून. हा, नाही अजून नाही झालं, बरोबर, अजून नाही झालेलं, बरोबर आहे. हो. इथं 50% आले तुमच्याकडे करेक्शन, इथं पण 50% करेक्शन आलंय, इथं पण 50% करेक्शन आलंय, इथं 50% करेक्शन. खालची त्यांना लिक्विडिटी पाहिला म्हणजे खाली गेलेत, लक्षात घ्या.
ओके. ऍक्च्युली ते फेअर व्हॅल्यू गॅपचा काही विषयच नाही, कारण की एवढी शार्प रॅली आली तर मार्केट का वरती चढणार नाही तेवढं शार्प, आणि तेवढं शार्प चढण्यासाठी तुमच्याकडे खाली कोणता ना तर ब्रँडेड पीओआय पाहिजे ना. इथं कोणता तर पीओआय पाहिजे ना तुमच्याकडे ब्रँडेड. बरोबर ना. पीओआय फक्त इथं होता बघा, हा स्मार्ट ऑर्डर ब्लॉक होता तुमच्याकडे इथे, पण ह्या स्मार्ट ऑर्डर ब्लॉक मध्ये फर्स्ट टाइम कॅन्डल आलीच होती ना तुमच्याकडे. होय. मग फर्स्ट टाइम आल्यानंतर मग राहिलं काय? राहिलंच नाही ना का? काय राहिलं नाही ना इथे. परत आलंय ना आता, जे परत आलंय परत मग आता, आणि त्याच्या खालची लिक्विडिटी उचला आलं ना, याच्या खाली लिक्विडिटी उचला आलं लक्षात घ्या खाली, आणि वरती गेलं. आणि वरती ज्या वेळेला गेलेलं त्यावेळेला इथं रिजेक्शन पण होतं बघा. हा रिजेक्शन ब्लॉक दिसतोय का इथे? वरती जाणाऱ्या मार्केटला खाली ढकललं आणि रिजेक्शन देऊन ढकललं, हा रिजेक्शन ब्लॉक. आणि हा छोटा टाइम फ्रेमला बघितला तर तुम्ही इथे ऑर्डर ब्लॉक्स दिसतात तुम्हाला. वीकला कसं काय सर ब्लॉक आला, म्हणजे वीकला कसा ब्लॉक आला? रिजेक्शन ब्लॉक म्हणून एक प्रकार आहे आपला, पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी ब्लॉक कसा वीकला आहे. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक काय समजायला लागले का तुम्हाला आता? नाही सर, 1-2 एक्झाम्पल द्या थोडं. बघा इथं, इथे एवढ्या खाली फास्ट आलं होतं मार्केट, मग एवढ्या खाली वरती का गेलं फास्ट? खाली काहीतरी ब्लॉकेज तयार केले ना, बरोबर काय? मग इथून इथपर्यंत खाली फास्ट आलं, ही तुमच्याकडे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे लक्षात घ्या. आणि मार्केट परत इथे येते आणि यातनं परत वरती येणार लक्षात घ्या. ही पूर्ण जी रॅली आहे ही तुमच्याकडे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे. एवढं मोठं ब्लॉक, हे एवढी मोठी हे डे ला दिसाले. हे जर तुम्ही विकलेला गेलं तर इथे 1-2 कॅन्डल दिसणार ना तुमच्याकडे, बरोबर ना? हे बघा दिसतं का? या 2 कॅन्डल मध्ये ब्लॉकेज तयार केलं आणि मार्केटला वरच्या बाजूला शिफ्ट केलं, आणि मार्केट तिसरी जी ग्रीन कॅन्डल कशात आली? ब्लॉकेज मध्ये आली आणि त्यातनं वरती गेली मार्केट. काल हे कळतंय? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक कळतोय बघा. हा ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे. हा ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे. एवढी शार्प रॅली आलेली खालीपर्यंत, आणि खालनं मार्केटला काय केलं? शिफ्ट केलं वरच्या बाजूला. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का? तर त्याचा असं रूल नाही की कसं क्रॉस केलं की काय, असं रूल नाही. हे कसं असतं, खाली जाणारं मार्केट जर अचानक जर वरती गेलं तर खाली ब्लॉकेज तयार होतं ना. मग तुम्हाला फक्त खाली जाणारं मार्केट इथे पण आहे का सर? लेफ्ट साइडला हे समोर दिसते ते पण आहे का ऑर्डर ब्लॉक? हे बघा इथे पण ऑर्डर ब्लॉक आहेत, पण हे कसं होणार? ऍज पर फिबोनाची रेशो. हे बघा इथे दिसतं का हा ऑर्डर ब्लॉक? इथनं वरनं परत त्याच्यात मार्केट आलं आणि परत वरती गेलं. पण तो वरचा ऑर्डर ब्लॉक नाहीये. वरचा ऑर्डर ब्लॉक आहे तो प्रीमियम मध्ये आहे. हा म्हणता ना तुम्ही? हे बघा 50% करेक्शन आलंय. 50% करेक्शन आले काय? इथं आलंय 50%? नाही, इथं 50% आले. आणि तो जो ऑर्डर ब्लॉक आहे तो प्रीमियम मध्ये, बरोबर काय? मार्केट 50% करेक्शन करायला येईल का त्या ऑर्डर ब्लॉकला रिस्पेक्ट देणार सांगा मला? 50% करेक्शन येणार पहिले, बरोबर ना? मग ऑर्डर ब्लॉक वरच्या तुम्हाला महत्वाचे आहेत. ओके, बरोबर ना? ह्या ऑर्डर ब्लॉकला इथे रिस्पेक्ट केलं, आणि ह्या मार्केटने काय केली? ही स्मार्ट ऑर्डर ब्लॉक घेतली बघा इकडे. तुम्हाला अजून ऑर्डर ब्लॉकचे प्रकार भरपूर शिकवायचे आहेत, त्याच्यानंतर समजतील तुम्हाला काय काय कसं कसं चालतंय ते. सर ऑर्डर ब्लॉकला ह्या कॅन्डल्स आपण किती 3 काउंट करायच्या, किती काउंट करायच्या ऑर्डर ब्लॉक साठी? ऑर्डर ब्लॉक साठी कॅन्डल काउंट करायचे नाहीत, फक्त आपण करेक्शन मध्ये करत होतो, बरोबर आहे ना? येस. ऑर्डर ब्लॉक मध्ये एक जरी अपट्रेंड मार्केटमध्ये एक जरी ब्लॅक कॅन्डल आली तर ती तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉकचं काम करणार. फक्त ती जी कॅन्डल आहे ती प्रीमियम मध्ये का डिस्काउंट मध्ये ही बघणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सर ते एक कॅन्डल दाखवा ना, कमी करा. ती जी कॅन्डल आहे ती प्रीमियम मध्ये का डिस्काउंट मध्ये बघणं भरपूर महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. ते मग फिबोनाचीनीच आपण फाइंड आउट करू शकतो ना सर? काय म्हणला? आवाज कमी करला तर ते फिबोनाचीनीच फाइंड आउट करू शकतो की प्रीमियम मध्ये आहे का? फिबोनाचीनेच तुम्ही फाइंड आउट करायची ती. ओके. किंवा तुमच्याकडे जर ती प्रीमियम मध्ये जर असेल तर तुम्ही एक काउंटर ट्रेड टाकू शकता, लक्षात घ्या. त्या तुमच्या कंडिशनवर ठरतं सगळं ते. तुमची प्राइस हेल्दी झाले की नाही हेल्दी झाले
हे सगळं त्या तुमच्या कंडिशनवर ठरतं सगळं, कन्फर्मेशनवर. आता हे बघा इकडून इथनं इथं 50% आलंय, इथून इथं 50% आलंय की नाही सांगा मला. येस सर. आलंय बरोबर. आता इथनं आलंय इथं 50% आलेलं नाही, इथनं इथं 50% आलंय नाही अजून. नाही. आता 50% का आलं नाही सांगा जरा मला. डॉक्टर साहेब सांगा. 50 एफव्हीजी तयार झालाय त्याच्यावरती पण एफव्हीजी खाली पण तयार झाला, मग खाली का आलं नाही. लिक्विडिटी तयार झाली म्हणून वरती लिक्विडिटी तयार झाली. लिक्विडिटी तयार झाली बरोबर काय. मग लिक्विडिटी लिक्विडिटी जी तयार झाली ही मार्केट मेकरने काय केले, खाल्ली आणि फेअर व्हॅल्यू गॅप तुमची एंट्री पडली बरोबर. पण इथनं ज्यावेळेला मार्केट वरती गेलं त्यावेळेला ह्या दोन तुमच्याकडे कॅन्डल दिसतात का. हे पण हेच आहे ऑर्डर. हे ब्लॉकेज आहे लक्षात घ्या. हे ब्लॉकेज खाली सोडलेला मार्केटला वरती टर्न केलं ना मार्केटने. येस 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 बरोबर काय. मग हा तुमच्याकडे ब्लॉकेज तयार झालं ना हे. ओके. मग ह्या ब्लॉकेज मध्ये ज्यावेळेला मार्केट येते त्यावेळेला इथनं वरती जाणार लक्षात घ्या. पण सर वरती पण एक ऑर्डर ब्लॉक आहे ना इथे वरती. होय. आता इथनं 50% आलं नाही म्हणजे इथपर्यंत प्राइस तुमची हेल्दी झाली ना. हो बरोबर काय. इथेपर्यंत प्राइस तुमची हेल्दी झाली. मग इथनं फिबोनाची लावली मी. इथनं इथेपर्यंत 50% आले का बघा. नाही आलंय. इथनं इथं 50% आले का बघा. नाही आलं. मग इथनं इथं 50% का आलं नाही. पॉवर ऑफ 3 जनरेट झालं ना इथे. एकाच रेंज मध्ये लिक्विडिटी जनरेट झाली ना. बरोबर काय. मग एकाच रेंज मध्ये लिक्विडिटी झाल्यानंतर मार्केट शिफ्ट झालं का वरच्या बाजूला. हो सर. हे का इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का. हो सर. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. ह्या ग्रीन कॅन्डलने मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलं, ह्या पण शिफ्ट केलं बरोबर. ओके. मग ह्या ज्या ब्लॅक कलरच्या कॅन्डल होत्या हे काय होतं, ब्लॉकेजेस होतं ना तुमच्यासाठी. हो सर बरोबर. इथे पण ते 50. ही ब्लॅक कॅन्डल आली का त्याच्यामध्ये. हो सर. इथे तुमची एंट्री बनली आणि इथनं वरतीपर्यंत प्रॉफिट लक्षात घ्या. अच्छा. आता ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकचं काम संपलं ना एकदा आलं तर मार्केट. बरोबर आहे ना. बरोबर आहे. काल हे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक ही तुम्हाला इथे 4 कॅन्डल दिसतात. हे टाइम फ्रेम बदलला की इथे एकच कॅन्डल दिसते लक्षात घ्या. ओके. पण सर ते ब्लॉक मध्ये ऑर्डर ब्लॉक मध्ये जी पांढरी लाईन आहे त्याला टच केलं नाही. मग नाही तो हे असतो ह्या ऑर्डर ब्लॉकच्या टाइम फ्रेम ज्यादा नाही. आता ही ऑर्डर ब्लॉक आहे. तुमचं म्हणणं काय की त्या पांढऱ्या रेषेला टच करायला पाहिजे बरोबर काय. बरोबर. हा जी ब्लॅक कॅन्डल आल्या खाली. ह्या पण इथं काय असतं, ही तुमच्याकडे ह्या सेफ्टी झोन असतो. हा सेफ्टी झोन कॅन्डल जर ह्याच्या खाली, आता इथं ऑर्डर ब्लॉक मार्क केलाय आणि कॅन्डल जर ह्याच्या खाली जाऊन क्लोज झाली तर हा ऑर्डर ब्लॉक फेल जातो लक्षात घ्या. बरोबर. हा ऑर्डर ब्लॉक फेल जातो. त्याला मेन थ्रेशोल्ड म्हणतात. ते पुढे आहे आपल्याकडे. मग हे सपोर्ट करते का फक्त सर वरती जायला. म्हणजे ऑर्डर हा मेन थ्रेशोल्ड सपोर्ट करतो. हा मेन थ्रेशोल्ड. अच्छा. खाली गेल्या सर. आता जर वीक गेल्या खाली म्हणजे आता ऑर्डर ब्लॉक फेल व्हाय नाही ना अजून. नाही ऑर्डर ब्लॉक फेलच झाला नाही इकडे. मग एंट्री पडली तर एंट्री इथं पडायची म्हटली तर आता या हॅमर कॅन्डल विषयी चालू शकते ना. ह्याच्या खालची लिक्विडिटी पण गोळा केली ना मार्केटने. बरोबर. मग एंट्री कुठे पडणार सर. एंट्री इथेच की तुमच्या ह्या मेन थ्रेशोल्डच्या इकडे. बरोबर. मेन थ्रेशोल्डच्या इकडे. फक्त छोट्या टाइम फ्रेम मध्ये ह्याच्या खाली क्लोज झालेली दिसते लक्षात घ्या कॅन्डल. तुम्ही कोणत्या टाइम फ्रेमचा पीओआय मार्क केलाय त्या टाइम फ्रेम मध्ये त्याच्या खाली कॅन्डलनं क्लोजिंग देता कामा लक्षात घ्या. आता मग छोट्या टाइम फ्रेम वर घ्या बघू कसं दिसतंय. छोट्या टाइम फ्रेम वर इथं तुम्हाला दिसणार ती त्याच्या खाली क्लोजिंग झालेली. झाल्यात काय क्लोजिंग. भरपूर कॅन्डल क्लोज झाल्यात. झाल्यात काय. खरं माझा ट्रेड कुठे येणार तुम्हाला सांगतो मी इथे. बघा डॉक्टर साहेब. इथनं वरनं मार्केट ज्यावेळेला खाली आलं हो. त्याच्यानंतर काय जनरेट केलं. लिक्विडिटी. हे काय केलं. खाल्लं लिक्विडिटी. करेक्शन केलं. लिक्विडिटी हंटिंग केलं. हा तुमच्याकडे ए चा पॅटर्न झाला आणि हा पॅटर्न काय झाला एम चा. मॅन्युप्युलेशन केलं. येस सर. मॅन्युप्युलेशन केलं आणि त्याच्यानंतर ना इथे काय झालं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला एंट्री येणार लक्षात घ्या. इथे तुमच्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे काय असेल तर तिथे तुमची एंट्री येणार. पुढे बघू आपण काय आहे का. आता एवढी
आता मोठ्या टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्या आणि इथली पण लिक्विडिटी खाल्ल्या, त्याच्यामुळे इथे करेक्शन जास्त येत नाही. लक्षात घ्या. करेक्शन किती % येणार सांगा जरा मला. लॉट्स ऑफ लिक्विडिटी खाल्ल्यानंतर करेक्शन किती % येऊ शकतं? 0.3 20% सर. हा 0.3 येणार. लक्षात घ्या. 0.3 का इथनं डॉक्टर साहेब इथनं इथे करेक्शन किती टक्के आलंय? 50% हे आलंय 50%. 50% आले. बरोबर काय? आता इथनं इथेपर्यंत किती टक्के आले करेक्शन? 0.3 झालं ना. मग डायरेक्ट इथं तुमचा ट्रेड पडणार. बरोबर काय? इथे डायरेक्ट तुमचा ट्रेड पडणार. पण सर ते प्रीमियम मध्ये चालेल ना सर? नाही, प्रीमियम मध्ये लॉट्स ऑफ लिक्विडिटी खाल्ल्यानंतर प्रीमियम आणि डिस्काउंट काय करत बसायचं नाही. मासे जाळ्यात मध्ये सापडलात ना, डिल्ल सोडत बसणार आहेत का ते हे लोक? हे जाळं इकडेपर्यंत डिल्ल सोडलं तर 50% पर्यंत खाली येण्यासाठी जर डिल्ल सोडलं, लक्षात घ्या, तर डिल्ल सोडलं तर मासा पळून जाणार नाहीत का प्रत्येक? बरोबर आहे ना? म्हणून इथं तुमची एंट्री येणार आणि याचा स्टॉप लॉस इथं या फेअर व्हॅल्यू गॅपच्या खालचा वगैरे तुम्ही देऊ शकताय किंवा हा बॉटमचा देऊ शकताय. एकदा मार्केट ज्याला वरती जायला चालू झालं की ब्रेक इव्हनला आणून ठेवायचा स्टॉप लॉस. बघा गेले का वरती? जाते ना सर? हा बोला. प्रीमियम आणि डिस्काउंट जरा परत एकदा एक्सप्लेन करा की. हा बॉक्स दिसतोय बघा, इथं 100 आहे आणि इथं 0 आहे. 100 आणि 0च्या मधली व्हॅल्यू कोणती आहे? 50. बरोबर. आता मला सांगा 50 ते 0 मध्ये बाय करणार का 50 ते 100 मध्ये बाय करणार? 50 ते 0 मध्ये. मग तो एरिया कोणता आला? डिस्काउंट आला काय प्रीमियम आला? प्रीमियम. डिस्काउंट. प्रीमियम कसं येईल? डिस्काउंट. 100 पेक्षा 50 ही व्हॅल्यू कमी आहे ना, म्हणजे डिस्काउंट प्राइसला मिळेल ना तुम्हाला. हो. आणि 50 ते 0 हा डिस्काउंटच आहे ना. मग हा खालचा झोन कोणता झाला? डिस्काउंटचा. आणि वरचा झोन कोणता झाला? प्रीमियम. मग तुम्ही मला सांगा डिस्काउंट मध्ये आपण काय करतो? बाय. आणि प्रीमियम मध्ये सेल. बरोबर ना? हो. मग सांगा मला आता प्रीमियम डिस्काउंट काय आवड आहे काय? नाही समजलं. हा, मग खाली इथं प्रीमियम डिस्काउंट का बघितलं नाही कळालं का तुम्हाला? डॉक्टर साहेब कळालं ना इथे प्रीमियम डिस्काउंट का बघितलं नाही? हो सर. लॉट्स ऑफ लिक्विडिटी कलेक्ट केली आणि त्याच्यानंतर मार्केटला डिस्प्लेसमेंट केलं आणि डिस्प्लेसमेंट केल्यानंतर करेक्शन जास्त येत नाही. लक्षात घ्या. आणि हायर टाइम फ्रेमचा ओबी पण तुम्हाला सपोर्ट करत होता ना. हो बरोबर ना. विकलीचा ओबी सपोर्ट करत होता तुम्हाला. बघा विकलीचा ओबी तुम्हाला सपोर्ट करत होता. बरोबर आहे ना. समजला. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मार्किंग करता येईल का सांगा मला? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. हो सर. ट्राय करू सर. ट्राय करू. एक काम करतो, सगळ्यांना नोट्स पाठवतो. नोट्स मध्ये सगळ्या कंडिशन आहेत. सर ते पीडीएफ ना सर ते? हो हो पीडीएफ पाठवतो. त्याचे झेरॉक्स मारून घ्या म्हणजे तुम्हाला सगळे रूल्स समजतील. हॅलो. हा सर, ऑर्डर बॉक्स नाही समजलंय थोडं. ऑर्डर ब्लॉकचं ना? हो. हे आता 3 कॅन्डल ब्लॅक मार्क केले ना, तिन्ही कॅन्डल ऑर्डर ब्लॉक मध्ये आहे ना. हे बघा इथनं मार्केट एवढं फास्ट खाली गेलं म्हणजे तोल गेलेला ना मार्केटचा. हो. मग तोल गेलेला मार्केट वरती का गेलं मार्केट? ग्रीन कॅन्डल येणार ना फक्त? नाही, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं ना, ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक जर बुलिश असेल तर त्या ब्लॅक कॅन्डल येणार. ओके. आणि ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक जर बेरिश असेल तर ती ग्रीन कॅन्डल येणार. लक्षात घ्या. हा ट्रेंड कोणता आहे तुमचा? बुलिश की बेरिश? बुलिश आहे. बुलिश आहे. बरोबर आहे का? हो. हा, मग इथं ब्लॅक कॅन्डल येणार तुमच्याकडे. तिन्ही येणार. तिथून मार्केट खालीपर्यंत कुठपर्यंत? इथेपर्यंत. ते तिन्ही मार्क केले ना. इथली बघा ही एक पण येऊ शकते तुम्हाला. ही पण ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे तुमच्याकडे. आणि वरचे 1 2 3 4 आहेत ते कोणते? हे वरचे? हो. त्याचा काय संबंध? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं झालंय? ओके. याच्या वरती मार्केट गेलंय काय शिफ्टिंगला?
मग त्याच्यावरती गेल्यानंतर ते ऑर्डर ब्लॉक मध्ये येणार. ऑर्डर ब्लॉक मध्ये नाही, तिथं तुमच्याकडे लेटेस्ट हे पाहिजे. लेटेस्ट इथे कसं लेटेस्ट झालंय हे बघा, ही लेटेस्ट झाली त्याच्यानंतर ही मध्ये आणि कंडिशन झाली ना. इथं तसं नाही, इथनं डायरेक्ट खाली आलं आणि डायरेक्ट वरती गेलं ना. ओके. इथं व्ही शेप अच्छा, झाला. ओके, ओके. इथे व्ही हा. शेप आहे का तुमच्याकडे प्रॉपर? नाही नाही डबल लक्षात घ्या. बॉटम मारला. हा डबल बॉटम मारला, लक्षात घ्या. मग डबल सर बॉटम एक मधले ह्या वरच्या येणार नाहीत, ह्या खालच्या 2च येणार. मग ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट ज्या वेळेला करेल त्यावेळेला. ओके. सर एक त्या ह्याच्या वर बेरिश जाणार दाखवा तेव्हा. म्हणजे. हे बघा, इथे मार्केट वरती गेलं, लिक्विडिटी कलेक्ट केली. लिक्विडिटी कलेक्ट केली तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं होतं का? नाही. इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. येस. मार्केट Yes. स्ट्रक्चर शिफ्ट झालं. मग ह्या 3 कॅन्डल काय झालं तुमच्याकडं? ऑर्डर ब्लॉक झालं, ब्लॉक. बरोबर ना. मग इथनं मार्केट कशात गेलं? ओबीत गेलं. ऑर्डर ब्लॉक ओके. मध्ये गेलं ना. आणि ओबीला सपोर्टिव्ह पॅटर्न काय होता? ओबीला फेअरवेल गॅप. फेअरवेल गॅप. मग आणखी चांगलं चालणार ना हे, बरोबर आहे का? येस हो. येस येस. बघा खाली केलं का? आता हे 2 आहेत ते ऑर्डर ब्लॉक आहेत ना. कोणत्या? या नाही ते ऑर्डर ब्लॉक. हे या प्रॉपर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट करत नाहीत. इथे ऑर्डर ब्लॉक आहे बघा. हे इथे काय ऑर्डर नाही ब्लॉक. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट करत आहेत की प्रॉपर? इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले. इथे याच्या खाली कुठली कॅन्डल क्लोज झाले का बघा? क्लोजिंग पण येत नाही. आणि ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये पहिल्यांदाच मार्केट येऊन गेले, म्हणजे तयार व्हायच्या अगोदरच मार्केट आले. ह्याच्यामध्ये आले का बघा? नाही आले. मग इथनं इथे आल्यानंतर इथनं परत खाली जाऊ शकते, लक्षात घ्या. पण हायर टाइम फ्रेमचा ट्रेंड कोणता पाहिजे? डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड. सर हॅलो. हा बोला. MSS आणि CHOCH सेम आहे काय? नाही CH वेगळा. CH फसवतात लोक भरपूर. चेंज ऑफ कॅरेक्टर बघून ट्रेड मारायचा नाही, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघूनच ट्रेड मारायचा. सर MSS जरा सांगता काय सर? हे बघा, इथं MSS वरती गेलं मार्केट तुमचं. इथं वरती गेलं, ही लिक्विडिटी करेक्ट करायला वरती गेलं मार्केट. हा अप गेलं. हा अप गेलं. मग हिरवी एवढी मोठी कॅन्डल बनल्यानंतर ब्लॅक का आल्या पूर्ण? मग ब्लॉकेज तयार केलं ना वरती. हा ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉक आहे वर. हा इथं काय केलं? इथून टर्न झालंय, खाली गेलं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं ना इथं, बरोबर आहे काय? मार्केट पण स्ट्रक्चर शिफ्ट झालं. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं ना तिथं. CHO झालं ना तिथं. हे CHO शेप मोजून बघा एकदा तुम्ही. इथं तुम्ही CHO शेप मोजून बघा. तुमच्याकडे CHO मोजून बघा. इथं CHO नाही होत, हा मायनर CHO आहे, लक्षात घ्या. काय बघा इथं वरनं येताना तुमच्याकडे कुठल्या कॅन्डल झाल्यात का? 3 नाही झाले. सर एक क्वेरी होती सर, ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे एक्झॅक्टली काय इन्ड्युसमेंट करतात का? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे हे असतं, म्हणजे लिक्विडिटी हंट होते. लिक्विडिटी हंट केल्यानंतर ना मार्केटमध्ये ब्लॉकेज तयार करण्यासाठी त्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट केलं जातं. म्हणजे आता बघा, ही सगळी एवढी लिक्विडिटी खाल्ले, एवढी जर लिक्विडिटी खाल्ले वरती जाऊन, आता वरती जाऊन लिक्विडिटी खाल्ले म्हणजे ह्यांचे स्टॉप लॉसच गेलेत ना सगळ्यांचे, बरोबर. मग वरचे स्टॉप लॉस खाल्ल्यानंतर ना मार्केटला खालच्या बाजूला घेऊन येतात, लक्षात घ्या. आणि खालच्या बाजूला ज्यावेळेला घेऊन आलेत त्यावेळेला इथं जिथनं ही लिक्विडिटी हंट करायला जिथनं तुमच्याकडे मोमेंट आलेली, हे बघा ह्या ग्रीन कॅन्डलनी मोमेंट केली ना तुमच्याकडे लिक्विडिटी हंट करायला, बरोबर. हा, मग ग्रीन कॅन्डलच्या खाली परत मार्केट क्लोज झालं का? जिथनं मोमेंट आलेली त्याच्या खाली क्लोज झालं का मार्केट? त्याच्या खाली. ओके बरोबर सर. त्याच्या खाली मग इथं तुमच्याकडे काय आलं, इथं शिफ्टिंग झालं, लक्षात घ्या. मार्केट शिफ्ट झालं. ओके. हा मार्केट, आणि हा जो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आहे हा मेजर झाला, लक्षात घ्या. आणि हा जो शिफ्ट आहे तो हा मायनर आहे, लक्षात घ्या. हा मायनर आहे, हा मायनर आणि हा मेजर. मग मेजर चांगलं काम करणार ना तुमच्याकडे. हा, मग मेजर नंतर ना तुम्ही हा ब्लॉक मार्क केला आणि याच्यामध्ये मार्केट गेला आणि तिथनं परत खाली गेले, लक्षात घ्या.
कळालं? हो हो सर समज. सर हे ऍक्च्युली Actually, ब्रेकअप yes. स्ट्रक्चरच होतंय का? काय म्हटला? नाही म्हणजे मला वाटलं हे ब्रेकअप स्ट्रक्चर होतंय का नाही का मार्केट स्ट्रक्चर. तुम्ही मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर जोपर्यंत प्रॉपर Hello. मार्किंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही का हे बीओएस आहे का चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. ऍक्च्युली हा चेंज ऑफ कॅरेक्टर नाही, कारण मार्केट डाऊन ट्रेंड नंतर हाय ब्रेक केला नाही, लो पण ब्रेक केला नाही. काहीच केलेलं नाही. हे मधल्यामध्ये हो शिफ्टिंग ते आहे, लक्षात मधल्या घ्या. साईडवेज आहे सध्या. हे साईडवेज मार्केट आणि ह्या साईडवेज मार्केटमध्ये ऍज पर फिबोनाची रेशिओ मार्केट 50% वरती गेले का? नाही. गेले गेलं. ब्लू लाईन हो, आणि गेलं. 50% वरती ट्रेड मिळाल ना तुम्हाला. हो. मग इथने विकलीची कॅन्डल आहे, विकलीच्या किती कॅन्डल बेरीज झाल्यात बघा. 16 बार्स बेरीज झाल्यात, म्हणजे 16 आठवडे तुमचा प्रॉफिट चालू आहे ना इथे. हो. बरोबर ना? सर काल हे बेरीज कोणत्या कलरची कॅन्डल मार्क केली मी? ग्रीन कलरची. आणि त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलला इथे तुमच्याकडे ही कॅन्डल सपोर्ट करते का? फेअर व्हॅल्यू गॅप म्हणून. आता ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आलंय, पण फेअर व्हॅल्यू गॅपच्या 50% वरती क्लोजिंग तर नाही झाली ना. क्लोजिंग झाली का बघा 50% वरती? नाही. म्हणून तो फेअर व्हॅल्यू गॅप अजून क्वालिटी लक्षात घ्या. म्हणजे इथे पहिल्यांदा आलं आणि त्याच्यावरती लिक्विडिटी पडली, म्हणजे लोकांनी काय केली, इथे सेल करून बसलेत. मग मार्केट मेकर काय केलं, ते सेलचे जे स्टॉप लॉस होते ते घेण्यासाठी परत वरती गेलेत आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेड पडला. लक्षात घ्या. काल ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक समजली काय डॉक्टर साहेब? समजते ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक? येस सर, येस सर. मोशन सर समजते ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक? समजलं थोडंफार सर. जोपर्यंत तुम्ही चार्टवर ड्रॉइंग करत नाही तोपर्यंत समजणार नाही. लक्षात घ्या. ही येस येस येस. तेव्हा काय ते ही ग्रीन कलरची कॅन्डल. म्हणजे ऑर्डर ब्लॉकच्या काही कंडिशन नाही ना, म्हणजे ऑर्डर ब्लॉकच्या कंडिशन मध्ये इथे तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिली पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं ना, हे ही एक कंडिशन आहे. त्याच्यानंतर ना जर बेरिश असेल तर ती ग्रीन असली पाहिजे आणि बुलिश असेल तर ती ब्लॅक असली पाहिजे. ओके. आणि त्यांनी लॉट्स ऑफ लिक्विडिटी पण खाल्ली पाहिजे. लक्षात घ्या. ओके. लॉट्स ऑफ लिक्विडिटी खाऊन जर मार्केट जर शिफ्ट होत असेल तर 100% तुम्हाला प्रॉफिट मिळणार तिकडे. आणि हायर टाइमफ्रेमचा ट्रेंड त्याला मॅच झाला पाहिजे, नाहीतर तुम्ही मार्किंग करचीला तुम्ही बुलिश आणि ट्रेंड असायचा बेरिश, मग ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक तुम्हाला घेऊन जाते सोबत. हा बोला राहुल सर, बोला. मार्केट स्ट्रक्चरचं सर एक सांगा की आणखीन एकदा. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट सांगतोय बघा. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे काय बघा. इथून मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली गेलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर डायरेक्ट खाली आलं. मग शिफ्टिंग झालं ना. हे इथपर्यंत जर साईडवेज चाललेलं आणि इथं काय आलं, शिफ्ट झालं ना. आता हे शिफ्ट झालं बरोबर आहे, पण ह्याच्या वरचा जर तुमच्याकडे जर डाऊन ट्रेंड असेल आणि शिफ्ट पण डाऊन ट्रेंड मध्ये, मार्केट शिफ्ट पण डाऊन ट्रेंड मध्ये झाला असेल तर इथल्या करेक्शनला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. लक्षात घ्या. सेलचा काल हे सर जेव्हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार तेव्हा ऑर्डर ब्लॉक कन्फर्म होणार तिथे. हा मार्केट स्ट्रक्चर जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत ऑर्डर ब्लॉक कन्फर्म होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे तिथेपर्यंत हाय लोक तो ऑर्डर ब्लॉक होणार नाही जोपर्यंत स्ट्रक्चर शिफ्ट होत नाही. हा जोपर्यंत स्ट्रक्चर शिफ्ट होत नाही तोपर्यंत. मग ते स्ट्रक्चर शिफ्ट महत्वाचं आहे. मार्केट वेट करायला पाहिजे तोपर्यंत. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ना बुलिश कॅन्डल असेल तर ती कोणत्या कलरची येणार? बुलिश ऑर्डर ब्लॉक ब्लॅक आणि बेरिश असेल तर ग्रीन. हा, मग याच्यामध्ये जरी बॉडी जरी मार्क केली तरी चालते. लक्षात घ्या. ओके. म्हणजे ऑर्डर ब्लॉकचा पहिला कन्सेप्ट की त्यांना ते पहिला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलंच पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत असेल तरच हे होणार आणि त्याला तुमचा ट्रेंड मॅच झाला पाहिजे. लक्षात घ्या. आणि ते पण इमिजिएट वालं पाहिजे ना. हा, इमिजिएट वालं विथ फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर अगदी बेस्ट. लक्षात घ्या. विथ फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर अगदी बेस्ट. तिथं भरपूर प्रॉफिट होणार तुम्हाला. आणि लॉट्स ऑफ लिक्विडिटी खालेला जर ऑर्डर ब्लॉक जर सापडत असेल तुम्हाला तर अगदी बेस्ट. हे बघा, हे काय आहे तुमच्याकडे? लिक्विडिटी. ह्या 3 कॅन्डलने लिक्विडिटी खाल्ली का? येस. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. हा,
तर हे ऑर्डर ब्लॉक आहे वरचं ना सर? हा, हे ऑर्डर ब्लॉक आहे वरचं. ग्रीन कलरच्या सगळ्या ज्या कॅन्डल आहेत ते ऑर्डर ब्लॉक आहे. हे बघा, ह्या ऑर्डर ब्लॉक आहेत. आता येस. इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दाखवतो. हे बघा, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं दिसते काय? येस सर. इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. सगळ्याच कॅन्डल्स या ऑर्डर ब्लॉक मध्ये येणार त्या? होय होय, सगळ्या त्या ग्रीनचाच प्लॅन होता ना तुमचे स्टॉप लॉस हंटिंगचा. ओके. या ग्रीन कॅन्डलनंच प्लॅन केला होता ना एवढे सगळे स्टॉप लॉस न्यायचे. मग तो विचार ऍडव्हान्स लेवलचा होता ना तुमच्याकडे. ओके. पण लोक इथनं फसणार ना वरती गेले म्हणून. हो. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ट्रेंड मोजायला शिकवलाय, मॅपिंग करायला शिकवलंय, लिक्विडिटी कलेक्ट करायला सांगितले तुम्हाला कशी करायची आहे ती. इथेपर्यंत सगळा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे. मग तुम्ही काय बाईंगला बसणार आहे? नाही, सेलिंगलाच बसणार ना तुम्ही. हे बघा, आता ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक तयार झाली. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आले का बघा. ते रिटेलर नॉर्मल रिजेक्शन घेऊन ब्रेकआउट दिल्यामुळे तिथे बाईंगला घेणार. इथं बाईंग केलेत आणि खाली ब्रेकआउट सगळ्यांचे स्टॉप लॉस पण गेलेत, लक्षात घ्या. इकडे हे सेल साइड ट्रेंड रिटेलर हे काय म्हणतात, ट्रेंड लाईन मोजणार. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. हा, ट्रेड लाईनचा ब्रेकआउट. आणि इथनं नंतर ना सेकंड कॅन्डल तुमच्या ऑर्डर ब्लॉक मध्ये जाते, लक्षात घ्या. हो का, गेली का ऑर्डर ब्लॉक मध्ये? इथं तुमचा ट्रेड पडला आणि हा तुमचा प्रॉफिट. आणि त्यावेळेला प्रॉफिट ज्यावेळेला घेणार तुम्ही त्यावेळेला ही लास्ट जी लिक्विडिटी असते ती प्रॉफिट. बघा, मार्केट तुमच्या टार्गेट डन केलं ना मार्केटने तुमचं. बरोबर आहे ना? समजलं? हे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक समजते काय? ते 3 कॅन्डल आपण घेतल्या सर, त्याच्या आणखीन एक एक्झाम्पल तिथं दिसते का एखाद्या? कारण आपण आता एक वरती कॉन्सन्ट्रेट केलं तर तिथे 3 आले. मला ते 3च एकदम एवढं मोठं ऑर्डर ब्लॉक घ्यायचं सर आपण? एवढं मोठं टॉपला आल्या पाहिजे का? ट्रेंड होय, टॉपला आल्या पाहिजेत. एवढं मोठं ऑर्डर ब्लॉक घ्यायचं म्हणजे कसं होतंय बघा, इथे ऍक्च्युली हे तुम्हाला मी छोट्या टाइम फ्रेम वर दाखवायला लागले. ही जर टाइम फ्रेम मोठी गेली की तिथे एक कॅन्डल दिसते, तिला ऑर्डर ब्लॉक म्हणतात, लक्षात घ्या. मी तुम्हाला जे चित्रामध्ये दाखवलं तिथे एकच कॅन्डल होती ना. हो. हा, हे बघा, इथं ऑर्डर ब्लॉक दिसते काही. वरती गेलेल्या मार्केटला खाली शिफ्ट केलं. वरची ग्रीन कॅन्डल हे पकडणार ना ऑर्डर ब्लॉक? काय वरची ग्रीन नाही, सगळंच ग्रीन पकडायचं. जॉयच आहे माझी पण. आणि इथं बघा, इथनं परत मार्केट यायला आणि खाली गेलं. मग उद्यापासून शिवची घालतो. सर ऍक्च्युली कन्फ्युजन काय होतं, कॅन्डल किती तुम्ही इथं एक बोललेलं, पण तुम्ही 3 कॅन्डल 2 नाही, एक नाही, लक्षात घ्या. इथे बघा, इथं लिक्विडिटी खाणारे कॅन्डल पाहिजेत फक्त तुमच्याकडे. ऑर्डर ब्लॉक तो फ्लो आला पाहिजे ना. हा, फ्लो आला पाहिजे किंवा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं पाहिजे, त्याच्यानंतर ना ते काम करतं प्रॉपर. ओके. सर हा होता का ऑर्डर ब्लॉक इथे? एक मिनिट थांबा, दाखव तिकडं. बघा, इथं दिसतोय का फ्लो आलेला? हो सर, मार्केट शिफ्ट पण झाले तिथे. आला टॅप करा. सर त्याच्या खालीच आणखीन एक होता ना ऑर्डर ब्लॉक, त्याच्या बरोबर का त्याचा खालचा स्विंग? हा, आता जी लाईन मारली आहे तो स्विंग तिथं, तर तो स्विंगचा आहे तिथं. हा, त्या स्विंगच्या हायला. हा, त्या स्विंगच्या हायला इथं काय? बरोबर. आता चेक केली. आता खालून, आता तिथून खाली मार्केट आलं, तिथून एक छोटा वरती करेक्शन आले. हा म्हणताय ना, त्याच्या अगोदरच. इथं काय? तिथं पण छोटं मार्केट स्ट्रक्चर तिथं पण चेंज दाखवते ना सर? हे बघा, इथं शार्प रॅली आल्यासारखं काय वाटतं, दिसते तुम्हाला? इथे शार्प रॅली आल्यासारखं काय दिसते का? इथे मार्केट स्ट्रक्चर शार्प शिफ्ट झाल्यासारखं दिसते काय? हो सर. सर ते
आपण इम्बॅलन्स झालेलं असतं ना मार्केट काल हा दाखवलेलं हा void. बघा, इथे चांगलं दिसायला लागले का इथे चांगलं दिसायला सांगा मला जरा. राईट ओके, साईडला मोठी मूव पाहिजे, मोठी मूव पाहिजे ब्लॉकेज कॅन्डलची. ब्लॉकेज झाल्यानंतर ना मार्केट मेकर आले असतील तर मग पैसे जास्त लावलेत ना त्याने, मग दिशा फास्ट बदलणार ना. मोठी कॅन्डल पाहिजे. सेम सेकंड नंबरला आहे ते. बरोबर आहे काय. आता इथली हिरवी कॅन्डल तुमच्याकडे ब्लॉक तयार झाला हा, मग ह्या ब्लॉक मध्ये जास्त वेळ मार्केट का थांबलं नाही सांगा मला. लिक्विडिटी हंड केली आणि प्रॉफिट कुठं दिला या ब्लॉक मध्ये जास्त तुम्हाला. डायरेक्टच खाली गेले. डायरेक्ट आता वरती हे गेलो स्टॉप लॉस कडे, खाली कुठं गेलं. त्याच्या पुढच्या बाजूला. आता त्याच्या पुढे जे आहे आता जो नवीन स्विंग तयार होणार आता प्ले हा. केल्यानंतर तिथं एकदा आपण एक चेक करूया. हे बघा, हा ऑर्डर ब्लॉक का चालला नाही सांगा जरा मला. कारण ते क्रॉस केलं सर मिडल लाईन ना, प्ले केलं. 50% करेक्शन आलंय. नाही, ऑर्डर ब्लॉक 50%च्या खाली आहे का वरती आहे. खाली आहे. मग काय मार्केटला काय पाहिजे. लिक्विडिटी. इथं फसवणूक केली तुमची, लक्षात घ्या. फसवणूक खाली आल्यासारखं दाखवलं आणि तुमची फसवणूक केली. पण तुम्ही हे जर बघितलं असता, प्रीमियम डिस्काउंट जर केला असता तर तुम्ही फसणार नाही. घेतली का लिक्विडिटी. बरोबर ना. कळालं कसं ब्लॉकेज पण कसं वापरायचं, कळालं का. येस सर. आता इथे बघा, लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना इथे ट्रेड टाकू शकत होता तुम्ही. लिक्विडिटी खाणारी ही हिरवी कॅन्डल होती, बरोबर काय. हिरव्या कॅन्डलचा स्पाइक वरती गेला, बरोबर. आता त्याच्यानंतरची ब्लॅक कॅन्डल, ह्या हिरव्या कॅन्डलची नंतरची ब्लॅक कॅन्डल ह्या हिरव्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाले काय. येस, याचा अर्थ मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, लक्षात घ्या. लिक्विडिटी खाऊन, आणि ही ब्लॅक कॅन्डलला मार्क करायची फिबोनाची ना, आणि त्याच्या 50%च्या वरच्या पीओआय मधनं सेल मारायचा डायरेक्ट, आणि मार्केट डायरेक्ट खालीच जायला पाहिजे. मग कळलं का. हे अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता. कुठल्या स्विंगला म्हणा लागलाय तुम्ही. हा, त्याच आता दाखवले ते स्विंग होता. तुम्ही आता मार्केट स्ट्रक्चर चेंज झालं सांगितलं ना. बघा, आता इथे ऑर्डर ब्लॉक आहे बघा, ही ऍडव्हान्स मध्ये. इथं तर सिंगल कॅन्डल, आता इथे डबल जास्त झालेच नाही ना तुम्हाला. 4 कॅन्डलची एका कॅन्डलने लिक्विडिटी खाल्ली, पण ग्रीन कॅन्डल मध्ये काय केलं, ऑर्डर जनरेट केलं आणि खालच्या बाजूला मार्केटला ढकललं. आता इथनं मार्केट ह्यामध्ये येणार, त्यावेळेला इथनं खाली येणार. बरोबर आहे ना. ओके. म्हणजे थोडं प्रॅक्टिस केलं पाहिजे. हा प्रॅक्टिसचाच गेम आहे सगळा, लक्षात घ्या. मार्केट काय एवढं सोपं आहे तुम्ही आला आणि प्रॉफिट द्यायला. नाही, प्रॅक्टिसचा गेम आहे मार्केट, लक्षात घ्या. कारण की लाईफ मध्ये जर तुम्ही 25-30 वर्षानंतर जर पैसे मिळवू शकत असाल तर मग मार्केट कसं देईल तुम्हाला एका महिन्यात पैसे. बरोबर ना. येस सर. किंवा तुमच्याकडे नॉलेज जर प्रॉपर नसेल आणि तुम्ही जर 10 वर्ष मार्केट जर करत असाल तर काय उपयोग आहे का त्याचा. नाहीतर मग तुमचं नोकिया होऊन बसणार. नोकिया माहित आहे ना. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक समजली सर्वांना. सर जरा ते मार्किंग कसलं मार्किंग दाखवू. ते जेव्हा मार्केट फॉल करताना मग त्याच्या आधीच आपण ते ग्रीन ब्लॅक जरा ते, आणि कुठून कुठपर्यंत वीक कन्सिडर करायचं का. इथं वीक ही बॉड्या आहेत की नाही, ग्रीन कलरच्या बॉड्या. हा, या ग्रीन कलरच्या बॉड्या जरी 2 घेतल्या तरी तुम्हाला मार्केट. हा, म्हणजे हे अप ट्रेंड मध्ये होतं, तिथून शार्प रॅली आली. नंतर हे प्रीवियस मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. प्रीवियस कॅन्डल कुठल्या घ्यायच्या. प्रीवियस ज्या ग्रीन कलरच्या जेवढ्या दिसतील तेवढ्या घ्यायच्या सगळ्या. हा, त्याचा वीक घ्यायचा नाही का वरचा दुसऱ्या कॅन्डलचा. नाही, वीक पेक्षा हे मग इथं फेअर व्हॅल्यू गॅप असला तर वीक पण घेऊ शकता असं तुम्ही. हा. पण इथं वीक घ्या नाही घ्या, इथं ज्यावेळेला मार्केट वरती जातं त्यावेळेला इथं जोपर्यंत कन्फर्मेशन घेत नाही तोपर्यंत सेल करायचा नसतो, लक्षात घ्या. ओके.
ओके सर. इथं तुमच्याकडे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे. कोणत्या टाइम फ्रेम आहे? मंथली टाइम फ्रेमला आहे, लक्षात घ्या. इथं मंथली टाइम फ्रेमला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे आणि इथंच तुमच्याकडे 3 महिन्याच्या टाइम फ्रेमला वरच्या बाजूला जर फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर ही मार्केट तुमच्या ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये थांबत नाही, फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार. मग त्यासाठी सगळे पीओआय मार्क करायला गरजेचं आहे, म्हणून आपण मोठ्या टाइम फ्रेमवरनं खाली जातो, लक्षात घ्या. ओके, इथून शार्प रॅली आली, मग ते ग्रीन कॅन्डल मोजायच्या. जेव्हा ब्लॅक असते तेव्हा ग्रीन मोजायच्या आणि जेव्हा ग्रीन असते तेव्हा ब्लॅक मोजायच्या. हा, ब्लॅक मोजायच्या, पण ते ऍज पर फिबोनाची रेशो 50% आत पाहिजे, 50% वरती पाहिजे सेल असेल तर, आणि बाय असेल तर 50% खाली पाहिजे. ओके. समजला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक? बघा, हे सगळं दिसतंय लिक्विडिटी. डॉक्टर साहेब, लिक्विडिटी दिसते ही? येस सर. हा, मग ह्या 2 कॅन्डलने ही लिक्विडिटी खाल्ली, बरोबर आहे? हो. मग हा ब्लॉकेज तयार झाला ना वरती शिफ्ट झाल्यानंतर ना. येस सर. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. हो. मग इथे जास्त प्रमाणात का प्रॉफिट झाला नाही? सांगू शकते कोण जास्त प्रमाणात का प्रॉफिट झालं नाही? लिक्विडिटी खाल्ली म्हणून. लिक्विडिटी खाल्ल्या उलट जास्त व्हायला पाहिजे ना सर. अजून त्याच्या प्रिव्हियस स्विंगच्या लिक्विडिटी अजून बॅलन्स होत्या ना, त्या घ्यायसाठी ते मार्केट वरती केलं. बघा, त्याचं नाही म्हणत मी तुम्हाला. इकडे खालच्या बाजूला लिक्विडिटी दिसते का ही सगळी? ती तर शिफ्ट झाली सर. ही खाल्ली, ही खाल्ल्यानंतर वरती शिफ्ट केलं मार्केटला. मग इथनं करेक्शन आल्यानंतर परत का वरती गेलं नाही मार्केट? सर, हायर टाइम फ्रेमला डाऊन ट्रेंड चालू असेल त्यामुळे. हा, हे महत्वाचं लक्षात घ्या. हायर टाइम फ्रेम मध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, लक्षात घ्या. इथनं मंथलीला की मंथलीवरनं मी 3 महिन्याला गेलो. कोणता ट्रेंड चालू आहे? डाऊन ट्रेंड. मग चालेल का ते? बरोबर ना? आणि ते जे करेक्शन आलंय ते किती % आलंय? हे का 50% आलं का? हो सर. त्याच्या अगोदर पहिल्यांदा 50% आलं होतं बघा, आलं होतं का? मग इथं 50%च्या वरती का गेलं मार्केट? लिक्विडिटी घेण्यासाठी, परत लिक्विडिटी घेण्यासाठी, बरोबर. इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. येस सर. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतरची दुसरी कॅन्डल फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये गेली. हो. आणि त्यावेळेला ह्या 3 कॅन्डल ब्लॉकेज तयार झालं होतं, फेअर व्हॅल्यू गॅप पण तयार होता. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये तुमची एंट्री पडली, तिथनं खाली सगळं हे 3 कॅन्डल ब्लॅक झाल्यात. 1 2 3 4 5 6 म्हणजे किती? 18 महिने. 18 महिने, 1.5 वर्ष तुमचा प्रॉफिट चालू आहे, बरोबर आहे ना? समजलं का ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक? येस सर. सगळ्यात जास्त फिबोनाची पाठच्या ब्लॅक कॅन्डल येणार की येणार? फिबोनाची लावली आता ना तुम्ही ह्या ब्लॅक कॅन्डलला मोठ्या, ती की पाठच्या ब्लॅक कॅन्डलला येणार? ती तो आहे ना वरच्या ना? हा. बघा, तिथं वेगळी फिबोनाची लावतो, इथनं इथे फिबोनाची लावली काय? हो. त्याच्यानंतर 50% आला. 50% आलं. जिथनं शार्प आली आहे ते तिथंच लावायची मार्केटला, लक्षात घ्या. कळलं का? ते मॅटर करते जास्त. फिबोनाची अजून शिकवायचे आहे काय, कसं लावायचं वगैरे, की झालं? फिबोनाचीचे बेसिकचे आहे. बेसिकचं उद्या लेक्चर आहे. उद्या संध्याकाळी 9 वाजता बेसिकचं. उद्या बाकीचे ज्यांना बेसिक नको आहे त्यांनी उद्या सुट्टी घेतली तर चालेल. बाकी बेसिकचे जे काही लेक्चर आहे ते उद्या आणि परवा दिवशी असणार आहे संध्याकाळी ऑनलाईन. 9लाच ना? सकाळी पण आहे ना उद्या? उद्या सकाळी ऑफलाईन आहे आणि संध्याकाळी ऑनलाईन. सकाळी 9ला आहे ना? हा. ओके. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक समजलेला आहे सर्वांना? हो. फक्त चार्ट वर एकदा हे करतो. तुम्ही जोपर्यंत मार्किंग करत नाही 10 मी म्हणतोय 100 चार्ट मार्क करा तुम्ही. 100 अगदी फाईन आणि प्रॉफिट जास्त पाहिजे असेल तर जास्त करा. त्याच्यानंतर 2 नंबरला स्मार्ट ऑर्डर ब्लॉक नाव टाका.
2 नंबरची ऑर्डर ब्लॉकचा प्रकार स्मार्ट ऑर्डर ब्लॉक टाका. रेकॉर्डिंग भेटतंय ना सर? रेकॉर्डिंग मिळेल, काय प्रॉब्लेम नाही, पण रेकॉर्डिंग पेक्षा तुम्ही स्वतःची ताकद द्या. रेकॉर्डिंगला व्हॅल्यू नसते, लक्षात घ्या. तसं नाही सर, म्हणजे आणि उद्या बेसिक होणार ना, त्यानंतर आणि रिपीट करायला भेटेल. काय प्रॉब्लेम नाही, त्याचं रेकॉर्डिंग आहे. ऍप्लिकेशन लॉन्च झालंय, गुगल प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन लॉन्च झालंय, त्याच्यामध्ये आहे रेकॉर्डिंग. थोडंसं काम चालू आहे, रेकॉर्डिंग दिसायला थोडा वेळ लागेल, पण मिळेल 100%. ओके सर. ऍपचं नाव काय सर? ऍपचं नाव, आपलं जे क्लासचं नाव आहे ते ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स. त्याच्यानंतर 2 नंबरला टायटल टाकून घ्या, स्मार्ट ऑर्डर ब्लॉक. दोन नंबरला टायटल टाकून घ्या, स्मार्ट ऑर्डर ब्लॉक. हँड राईज करा झालं असेल सर. सकाळी एक लिंक पाठवली आहे कम्युनिटीची, त्याच्यामध्ये आहे कम्युनिटीमध्ये हे तुम्हाला ड्रॉइंग्स मिळतील, लक्षात घ्या. मोशन सर झालेलं आहे तुमचं? नाही सर.
हा ग्रुप आहे, याच्यामध्ये कोण कोण आहे सांगा मला याच्यामध्ये. येस सर, जॉईन केले सर. कम्युनिटी जॉईन केली ना? कृपा मॅडम आहे ना? हो सर, जॉईन केली. हो, याच्यामध्ये आहेत बघा, हे जे तुमच्याकडे ब्लॉकेज आहेत ते इकडे वरती आहेत. ऑगस्ट 28 पासून आहेत. ज्यांनी जॉईन नाही त्यांनी लिंक नंतर मला मेसेज करा, मी त्यांना पाठवतो लिंक. त्याच्यानंतर मला वाटतं मोशन सर झालेलं आहे तुमचं ड्रॉइंग. ड्रॉइंग झाले असेल तर सांगा मला, मी त्या सगळ्यांना एक्सप्लेन करतो. सर, हॅलो. बोला सर, हे बुलिश स्मार्ट ऑर्डर ब्लॉक मध्ये जी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या अगोदर त्याच्या ती फर्स्ट नंबरची हे असायला पाहिजे होते ना सर? काय म्हणतो ती कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे ना फर्स्ट कॅन्डल त्याची. मार्केट स्ट्रक्चर चेंज झालं ती काय तसं काय हे नाही. कॅन्डलचा कलर मॅटर करत नाहीत, लक्षात घ्यायचं. हे जे तुम्ही जे हे करताय याच्यामध्ये कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ओके. कॅन्डलचा कलर फक्त ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये मॅटर करतो, लक्षात घ्या. ओके ओके ओके. इथं स्मार्ट ऑर्डर ब्लॉक मध्ये तुमच्याकडे कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. इथे फक्त मी सांगतो आणि चार्टवर पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इकडे, हा बुलिश स्मार्ट ऑर्डर ब्लॉक काय आहे. ही कॅन्डल दिसते ब्लॅक. हो सर. हा, ब्लॅक कॅन्डलच्या खाली ग्रीन कॅन्डल गेले का? हो. याचा अर्थ काय झाला? लिक्विडिटी हंट. लिक्विडिटी हंट. आणि लिक्विडिटी हंट केल्यानंतर मार्केटने काय केलं? शिफ्टिंग केलं. आणि शिफ्टिंग करताना काय तयार झाला? एफव्हीजी तयार केला. मग लिक्विडिटी पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन लिक्विडिटी खाणाऱ्या कॅन्डलने जर फेअर व्हॅल्यू गॅप दिला आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर खालची जी लिक्विडिटी खाणारी जी कॅन्डल असते तिला काय म्हणतो आपण? स्मार्ट ओबी. स्मार्ट ओबी. म्हणजे अर्थात सर स्मार्ट ऑर्डर ब्लॉक बरोबर एफव्हीजी कनेक्टेड असला पाहिजे. एफव्हीजी आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, एफव्हीजी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट प्लस पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्लेली असली पाहिजे. तीन कंडिशन म्हणजे 3 क्रायटेरिया आहेत. हा, 3 क्रायटेरिया मॅच होत असेल तर खालच्या कॅन्डलला काय म्हणणार तुम्ही? स्मार्ट ऑर्डर ब्लॉक. स्मार्ट ऑर्डर ब्लॉक. मग ही कोणती झाली तुमच्याकडे? बुलिश. आणि बेरिश मध्ये बघा, बेरिश मध्ये पाठीमागच्या कॅन्डलची हिने लिक्विडिटी खाल्ली. येस. लिक्विडिटी खाऊन फेअर व्हॅल्यू गॅप दिला. ओके. फेअर व्हॅल्यू गॅप दिल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. येस. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर जी वरची लास्ट जी कॅन्डल असते जी लिक्विडिटी खाणारी असते तिचा कॅन्डलचा कलर मॅटर नाही करत, लक्षात घ्या. ओके. हा, ही जी आहे ती स्मार्ट ओबी आहे, लक्षात घ्या तुमच्याकडे. समजलं? कंडिशन समजल्या स्मार्ट ओबीच्या? तर 3 कंडिशन कोणत्या? एक पहिली म्हणजे त्यानं पहिल्या प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली पाहिजे. लिक्विडिटी खाल्ली पाहिजे आणि लिक्विडिटी खाऊन फेअर व्हॅल्यू गॅप दिला पाहिजे. ओके. आणि तिसरी मार्केट स्ट्रक्चर कॅन्डलने दिली पाहिजे. हा, लिक्विडिटी खाणाऱ्याच कॅन्डलनं फेअर व्हॅल्यू गॅप दिला पाहिजे. ओके. ते दिली नसलं की तो स्मार्ट ओबी नाहीये. नाही. समजलं हे? येस सर. हा, चार्ट वर दाखवतो. येस सर. एक मिनिट सर, एक मिनिट. मॅडमला त्यांना जर समजायचं होतं.
हाँ सर, स्टार्ट कर सर, बोला सर, बोला। एक सर बोल रहे हैं अभी क्या। मला सांगा ही कॅन्डल स्मार्ट ओबी आहे का? लिक्विडिटी खाऊन येस सर, आया आहे. नाही कारण सर नाही लिक्विडिटी नाही लिक्विडिटी नाही खाल्ली बरोबर. इथे एवढ्या भागात स्मार्ट ओबी बनलाय का नाही सांगा फक्त मला. नाही सर. डॉक्टर साहेब स्मार्ट ओबी बनलाय की नाही सांगा मला. ती ब्लॅक कॅन्डल स्मार्ट ओबीज आहे ना सर? कृपा मॅडम सांगा. खाल्ले सर. कुठली ह्या कॅन्डलने ह्या पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली? ब्लॅक ग्रीन कॅन्डल नाही खाल्ली. ब्लॅक नाही खाल्ली. पण ब्लॅकने फेअर व्हॅल्यू गॅप दिलाय का? ग्रीनने दिला ना फेअर व्हॅल्यू गॅप. बरोबर ना. मग इथे तुमच्याकडे स्मार्ट ओबी आहे का? नाही ग्रीन ना कुठे पैसे दिले? नाही सर, स्मार्ट ओबी नाही. ओके, बट त्याचा वीक वरती गेलाय ना सर ते कॅन्डलचा. कुणाच्या? ब्लॅक कॅन्डलचा. ओबी असू शकतो बरोबर. कलर मॅटर करत नाही ना. ओबी आतमध्ये एक कंडिशन मॅच झाले का? लिक्विडिटी खाणारी कंडिशन इथे मॅच झाली का सांगा मला. नाही सर, नाही. या कॅन्डलने तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप दिलाय. येस. लिक्विडिटी नाही केली सर. मग डॉक्टर साहेब सांगा, इथे तुमच्याकडं स्मार्ट ओबी बनवू शकतो का? नाही सर. नाही. मी म्हणतो इथे बनतोय का सांगा. इथे बनतोय मग का म्हणतोय सांगा मला. सर ते ब्लॅक कॅन्डलनी ती ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये क्लोजिंग दिली ना. कंप्लीट आतमध्ये आहे ना. का ही ब्लॅक कॅन्डल, ही जे ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये ग्रीन कॅन्डल आहे, ही जी स्वतःची व्हॅल्यू आहे व्हॅल्यू नाही. त्याची व्हॅल्यू नाही जी लिक्विडिटी खाल्ली का? खाल्ली. आणि हा फेअर व्हॅल्यू गॅप दिलाय ना. बरोबर मी काय? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण झालंय ना. येस. बरोबर आहे काय? कॅन्डल कलर पॅटर्न ते लवकर ऍक्शन नाही येत ना सर. ठीक आहे, बघायला पाहिजे. हे कॅन्डलची इनसाइड कॅन्डल आहे ना. ती इनसाइड कॅन्डलची व्हॅल्यू नसते, लक्षात घ्या. बरोबर. आणि इथे ज्यावेळेला परत मार्केट येईल त्यावेळेला इथून वरती येणार, लक्षात. गोल्डचा हा लाईव्ह ट्रेड आहे, लाईव्ह. अच्छा. गोल्ड 2652 ला आलंय. ज्या वेळेला या रेंज मध्ये येईल तिकडून परत वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. तुम्हाला तिथं छोट्या टाइम फ्रेमला कन्फर्मेशन घेऊन ट्रेड मारू शकता तुम्ही. आलंय का बघा तुमच्या स्मार्ट ओबी मध्ये माझं मार्केट अजून नाही आलेलं, बरोबर ना. काय लेवल सांगितली सर तुम्ही? हे काय की 4 आवरची कॅन्डल स्मार्ट ओबी. नाही हे कुठल्या लेवलला ती 4 आवरच्या तुम्ही टाइम फ्रेमला हा स्मार्ट ओबी आखल्यानंतर ती लेवल तयार होते, लक्षात घ्या. ऑटोमॅटिक 2640 ते 2622 लेवल तयार झाले. सर इथं सर फेअर व्हॅल्यू गॅपला मग झोन नाही केला. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट पहिल्यांदा येऊन गेले, लक्षात घ्या. हे बघा इथे हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये ही ब्लॅक कॅन्डल आले का? हो, येऊन गेले. येऊन गेले. याचा अर्थ हा फेअर व्हॅल्यू गॅपला जास्त रिफ्लेक्ट करणार नाही मार्केट. आता एक तर ह्याच्या खालची लिक्विडिटी उचलणार किंवा स्मार्ट ओबी मध्ये जाणार, लक्षात घ्या. आपलं ट्रेड कसं असणार सर त्याच्यामध्ये? इथनं ज्या वेळेला ह्या स्मार्ट ओबी मध्ये आल्यानंतर ना कन्फर्मेशन घ्यायचे तुम्ही. आणि ज्या वेळेला इथनं वरनं इथे येणार त्यावेळेला डाऊन ट्रेंड असतो, लक्षात घ्या. आणि डाऊन ट्रेंड मध्ये तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर जाणार आणि ते कन्फर्मेशन घेणार आणि हे जाणार. फक्त आता तुम्ही स्मार्ट ओबीला मास्टर करा. ट्रेड कसा घ्यायचा तुम्हाला मी दाखवतो. पहिला स्मार्ट ओबीला मास्टर करा. ओके सर. स्मार्ट ओबीची कंडिशन सांगा मला. डाऊन ट्रेंडला सेलचा ट्रेंड असेल का सर मग तिथे? ते इथे पण आहे स्मार्ट ओबी. ऍक्च्युली ट्रेंड आपला अप ट्रेंड आहे ना. अप ट्रेंड मध्ये आपण सेलचा विचार नाही करणार, लक्षात घ्या. इथनं इथे येईल याची गॅरंटी जास्त नाही, लक्षात घ्या. पण इथनं वरती जाईल याची जास्त गॅरंटी आपल्याकडे. कारण की हा बायचा ट्रेड तुमच्या ट्रेंडला पण मॅच होतो ना. काल हे
हा गोल्डला जर म्हणजे रिस्की ट्रेड जर तुम्हाला पाहिजे असेल, गोल्ड जर ह्या पाठीमागच्या म्हणजे 26 सप्टेंबर कॅन्डलच्या जर खाली क्लोज झालं, असंच जर क्लोज झालं तर उद्या ह्या काळ्या कॅन्डलला फिबोनाची लावा आणि 50% वरनं सेल करा. ओके सर, ओके. हा 50 रिस्की ट्रेड असणार, पण रिस्की ट्रेड प्रॉफिट पण तुम्हाला देऊ शकतो. जोपर्यंत हा ट्रेड स्मार्ट ऑर्डर ब्लॉक पर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही इथे हे करू शकता. स्मार्ट ऑर्डर ब्लॉक पर्यंत टार्गेट असणार, पण रिस्की ट्रेड आहे, लक्षात घ्या. मार्केट अप ट्रेंड आहे आणि अप ट्रेंड मध्ये तुम्ही सेल करताय. सेलचा आणि नंतर मग बाय मध्ये. हा नंतर बाय मध्ये, पण विदाउट कन्फर्मेशन काहीच करायचं नाही. स्मार्ट ऑर्डर ब्लॉक समजली काय आहे डॉक्टर साहेब? समजली स्मार्ट ऑर्डर ब्लॉक? येस सर, येस सर. कृपा मॅडम समजली स्मार्ट ऑर्डर ब्लॉक? हो सर, ऐका ना, मला नाही समजलं होतं. कंडिशन लिहून घ्या. लिक्विडिटी ग्रॅप, लिक्विडिटी खाणं म्हणजे काय सांगा मला जरा. प्रिव्हियस कॅन्डलची खाल्ली पाहिजे. हे बघा, ही मागं कॅन्डल झाले का? मागच्या कॅन्डलच्या खाली कॅन्डल जाऊन वरती गेलं मार्केट आणि वरती जाताना फेअर व्हॅल्यू गॅप दिला आणि फेअर व्हॅल्यू गॅप दिल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि ह्या कंडिशन सगळ्या मीट झाल्या ज्यावेळेला, त्यावेळेला ही लास्टची कॅन्डल तुमच्याकडे स्मार्ट ओबी म्हणून काम करणार. कळलं का? हो सर. तसंच हे जसं बुलिश झालं तसं हे बेरीज झाले, लक्षात घ्या. उलट पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली आणि फेअर व्हॅल्यू गॅप सकट मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केल्यानंतर लास्टची कॅन्डल तुमच्याकडे स्मार्ट ओबी म्हणून काम करणार आणि मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप किंवा स्मार्ट ओबी मध्ये येणार आणि खाली जाणार, लक्षात घ्या. समजलं हे डॉक्टर साहेब? समजलंय स्मार्ट ओबी? हो सर. सर, हे कुठल्या लोवेस्ट टाइम फ्रेम पर्यंत व्हॅलिड असतात? कारण आपण तर यांना 5 मिनिटं आणि 15 मिनिटाचा कॅन्डलला बघणार तर नाही. होय, तुम्हाला टाइम फ्रेम फॅक्टर अजून शिकवायचं आहे. ज्यावेळेला टाइम फ्रेम शिकवणार त्यावेळेला. आता तुम्हाला मास्टर फक्त मार्किंग मध्ये करायचं, लक्षात घ्या. स्मार्ट ओबी वगैरे ओके, ओके. कुठं काय चालणार हे नंतर सांगणार, लक्षात घ्या. ज्या वेळेला मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार त्या स्ट्रॅटेजी मध्ये कुठं काय चालवायचं हे दाखवतो. शुअर सर. हे बघा, हा रिस्की ट्रेड आहे तुमच्याकडे. चेंज ऑफ कॅरेक्टर दिले का? हा हो, चेंज ऑफ कॅरेक्टर दिले आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ही तुमच्याकडे शार्पर आलेले. येस. शार्पर आल्यानंतर ब्लॉकेज तयार झाले का ब्लॉकेज? येस. हा, या ब्लॉकेज मध्ये गेल्यानंतर तुम्ही सेल मारू शकता. ओके. आणि हा तुमचा रिस्की ट्रेड आहे, लक्षात घ्या. रिस्की का म्हटलोय? कारण की मार्केट अप ट्रेंड आहे. खरं एसएल प्रॉपर लावला आणि एसएल ट्रेल केला की तुम्हाला रिस्क कमी होणार याच्यामध्ये. इथे फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे बघा. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आणखी चांगलं चालेल. समजलं ऍडव्हान्स आणि स्मार्ट ओबी? येस सर. येस, हो येस सर. सर, येस सर. सिद्धार्थ सर सर तुम्ही समजलं ते का? म्हणले इथं, ऐका ना सर, इथं ब्लॉकेज आलं, मला काही समजलंच नाही. मगाशी ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक शिकवताना लक्ष होतं तुमचं? होतं सर. मग हे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे ना, ब्लॉकेज म्हटल्यावर. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं की नाही सांगा मला. झालं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, मग ह्या ग्रीन कलरचे कॅन्डल ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे ना, म्हणून मार्क करून घेतले त्यांना मी. आणि इथं झाल्यानंतर इथनं परत सेल होणार, लक्षात घ्या. पण हा रिस्की ट्रेड काय? कारण की पूर्ण मोठ्या टाइम फ्रेम सगळ्या बुलिश आहेत, लक्षात घ्या. हा, पण स्टॉप लॉस जर प्रॉपर पद्धतीने मनी मॅनेजमेंट केले तर हा ट्रेड तुमच्यासाठी चांगला, लक्षात घ्या. प्राइस तुमची ही कितीपर्यंत जाऊ शकते? 31 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे 52 ते 31, साधारण एक 20-25 पॉईंट तुम्हाला देऊ शकते किंवा 30 पॉईंट तर 100% देणार, लक्षात घ्या. रिस्क घ्यायला पाहिजे ना मार्केटमध्ये.
विदाउट रिस्क काय आहे का सांगा मार्केटमध्ये? हॅलो सर. सर ते तुम्ही लावले ना ऑरेंज कलरचा जो आयडीएल लिहिलेला, तो ते ऑर्डर बुक इथे पुढे येणार ना ब्लॅक कॅलेंडरच्या इकडे, की इथे खाली कसं? कुठे पुढे येणार म्हणाले तुम्ही? इथे असं शार्प खाली आलंय ना इथे मला. नाही इथे हे जे ऑरेंज वालच तुम्ही त्या ग्रीन कॅन्डल पासून का लावला ते कळलं. कुठल्या ग्रीन कॅन्डल पासून म्हणता तुम्ही? ह्या ग्रीन कॅन्डल पासून? हा, ते वरती शिफ्ट हे झालंय ना ऑर्डर ब्लॉक, त्यांनी पुढच्या वरच्या कॅन्डल वर डायरेक्ट खाली आलंय ना. होय, पण इथं तुमच्या वरच्या बाजूचे सगळे जे हे आहे, वरच्या बाजूचे लिक्विडिटी खाण्यासाठी ह्या 3 कॅन्डलची मदत झाली ना मार्केटला. बघा, ही लिक्विडिटी खाल्ली का वरती जाऊन? मग तो कॅन्डल पकडला पाहिजे ना सर, त्यांनी खाल्ली ना. तो कॅन्डल पकडला, पण इथे ऑर्डर फ्लो पण आहे आणि ऑर्डर ब्लॉक पण आहे, लक्षात घ्या. तो कॅन्डल जर तुम्ही पकडला तर तिथं येण्याची शक्यता कमी असते, लक्षात घ्या. कारण की इथनं मार्केटला वरती ढकललंय ना मार्केटनं. त्या ग्रीन कॅन्डलने मग ऑर्डर ब्लॉक दिला, मला तेच कन्फ्युज होतं. तुम्ही असे म्हणता ना, ही ऑर्डर ब्लॉक अशी? हा सर, हा, कारण त्यांनी लिक्विडिटी खाल्ली आणि मग वरला एक शार्प रॅली खाली दिली. हा, त्याने शार्प रॅली दिली, ती पण दिली. मग त्याच्यामध्ये हा तुमच्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना हा. हो. आणि त्या ऑर्डर ब्लॉक पण आणि फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग तुमच्याकडे हा मोठा झोन झाला किंवा बारका झोन, पण विदाउट कन्फर्मेशन इथं ट्रेड घेणारच नाही ना तुम्ही. माझं बोलणं आहे की मी बोलतोय ते बरोबरच आहे ना, ते वरती कॅन्डल पण ऑर्डर ब्लॉकच आहे ना. वरची कॅन्डल ऑर्डर ब्लॉक आहे, पण इथे माझ्या मते हे मी 3 कॅन्डल ऑर्डर ब्लॉक धरलेत, कारण की ऑर्डर ब्लॉक पेक्षा ऑर्डर फ्लोला जास्त महत्व असते मार्केटमध्ये. अजून तुम्हाला मी ऑर्डर फ्लो दाखवायचे आहे, ऑर्डर ब्लॉक दाखवतोय. ऑर्डर ब्लॉक दाखवल्यानंतर ऑर्डर फ्लो दाखवतो तुम्हाला. इथनं इथेपर्यंत ऑर्डर फ्लो झाले आणि ऑर्डर फ्लो नंतर मार्केट खाली पडलं, आणि खाली पडल्यानंतर इथनं मार्केट परत वरती जाणार आणि वरनं परत खाली जाणार, लक्षात घ्या. ओके. हायर टाइम फ्रेमला ही सिंगल कॅन्डल असणार ना सर? होय, हायर टाइम फ्रेमला ही सिंगल कॅन्डल असणार. 4 hours. हो का, आहे का सिंगल कॅन्डल? झाली एकच. तेच आहे, फक्त तुमचं बघण्याचा हेतू महत्वाचा आहे. समजलं हे? ऑर्डर ब्लॉक समजले का? आज जे काय 2 शिकवलेत ते? येस सर. उद्या चार्ट मार्केटला चार्ट फाइंडिंग करून टाकायचे तुम्हाला. जेवढे जास्त चार्ट फाइंड करता येतील तेवढे करा, आणि ते ट्रेंडला कनेक्टेड करा. येस सर. ट्रेंडला कनेक्ट केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला समजेल की ऑर्डर ब्लॉक कशा चालतात. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम ऑर्डर ब्लॉक्स मध्ये? मीत तेरा क्या प्रॉब्लम हो रहा है? मेरा तो सिर्फ सर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, उसके वजह से स्टॉप लॉस हिट हो रहा है, मतलब हाँ वही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नहीं होता है तो वो वैलिड नहीं हो जाएगा ना. हाँ, इसलिए मेरा स्टॉप लॉस हिट हो रहा था, बाकी हाँ, कुछ नहीं. हाँ, मार्केट स्ट्रक्चर बहुत जो भी तेरा स्टॉप लॉस गया है ना, उधर पे मार्केट ने स्ट्रक्चर नहीं शिफ्ट किया है, इसीलिए वो स्टॉप लॉस जा रहा है. तू देख ना वहां पे क्या होता है एक्चुअल में. बाकी कुछ मतलब सर 5 मिनट का मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मतलब 1 मिनट का चेंज ऑफ कैरेक्टर होता है क्या? नहीं, वो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट अलग बात है और ये चेंज ऑफ कैरेक्टर अलग बात है. हाँ ठीक, उतना ही. बाकी मेरा स्टॉप स्ट्रक्चर शिफ्ट दाखवा ना सर एकदा. अहो दादा, किती वेळा दाखवायचं? ज्या वेळेला दाखवतो त्यावेळेला तुमचं लक्ष नसते. आता किती वेळा दाखवू सांगा? हो का, हे एवढे सगळे कॅन्डल दिसतात का? हा दिसतात. एवढ्या सगळ्या कॅन्डलच्या वरती हे मार्केट गेलं का? मग इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं ना, बरोबर आहे काय? मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर इथे करेक्शन किती टक्के येत होतं? 50% आलं का? आणि इथनं इथं गेल्यानंतर हे 50 आलं का? मग समजलं मार्केट स्ट्रक्चर काय?
हा हा समजलं. तुम्ही मार्केटमध्ये जोपर्यंत हे चार्ट ड्रॉइंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. लक्षात घ्या, एवढा सोपा सिलेबस नाही आहे आपला. नाही सर. हा, आणि ह्या सिलेबस साठी भरपूर लोक तडपडतात. लक्षात घ्या, हा एंड आहे, मार्केटचा एंड आहे. लक्षात घ्या, हे जर तुम्हाला समजलं तर मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट करू शकता, ना तर नाही करू शकत. लक्षात घ्या, कारण की माझ्याकडे असे भरपूर क्लासेस करून आपल्याकडे येतात लोक. लक्षात घ्या. बाकी कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. फिरोज सर, समजतात गोष्टी? होय सर, आज क्लिअर आहे सर. फक्त तेच आपलं सीएचओ जेव्हा शार्प रॅली येते आणि फार मोठा स्ट्रक्चर बनलेला असतो तेव्हा फक्त मार्केट शिफ्ट होते ना. होय होय, सीएच आणि बीओएस वेगळ्या ठिकाणी असतात. लक्षात घेते, आणि मार्केट स्ट्रक्चर वेगळ्या ठिकाणी असतं. तुम्ही जोवर तुम्ही चार्टवर दोन्ही पण गोष्टी मार्क करत नाही, सीएच आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट किंवा इम्पल्स करेक्शन बीओएस वगैरे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट काय आहे. ओके सर, ओके सर. हा सर ऐका ना, हे आता जे इम्पल्स मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊन इम्पल्स झालं, मग करेक्शन, मग ते जे मग त्याला हे करून ते काय होतं, मग ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होते का मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होते? हे बघा, इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट एका जागेला आहे म्हणून तुम्हाला इथं हे कन्फ्युजन आहे. बरोबर काय? हा, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण एकाच जागेला झाले इथे आणि बीओएस पण एकाच जागेला झाले म्हणून तुमचं कन्फ्युजन आहे. लक्षात घ्या. पण एक एक ठिकाणी तिथं बीओएस होत नाही, चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही, तिथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होते ना. हा सर, पण ही जी आता एक रॅली झाली ते काय इम्पल्स, मग इथं पुढं नाही एक छोटस करेक्शन झालं आणि मग परत एकदम वरती मार्केट गेलं. मग हे ह्याच्या मग काय म्हणता येईल याला इथे तुम्ही इथे बीओएस झालं ना तुमचं इथे. हा तेच बीओएस का? हा बीओएस झाला इथे. हा तेच म्हणायचं होतं बीओएस. हा, आणि बीओएस आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण एकाच जागेला झालं. लक्षात घ्या. हा, ज्या वेळेला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि बीओएस एका जागेला होतं त्यावेळेला तुम्ही कन्फ्युज होणार. लक्षात घ्या. किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट एका जागेला ज्या वेळेला होणार त्यावेळेला तुम्ही कन्फ्युज होणार. लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर, इम्पल्स करेक्शन जोपर्यंत मोजायला प्रॉपर शिकणार नाही तोपर्यंत ह्यातला डिफरन्स काय तुम्हाला कळणार नाही. लक्षात घ्या. कारण की एक एक ठिकाणी तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही आणि तिथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं असतं. मग त्या मार्केट स्ट्रक्चर शिफ्टला तुम्हाला ट्रेड मारावा लागतो. लक्षात घ्या. का इथं वरती काय झालंय तुमच्याकडे? बीओएस आणि इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले. कारण की इथं कोणता ना कोणता तरी पीओआय, त्या पीओआय मध्ये मार्केट गेले आणि मार्केट वरच्या बाजूला शिफ्ट झाले आणि वरनं ज्यावेळेला खाली येते त्यावेळेला तुम्ही इथे बायचा ट्रेड पडणार तुमचा आणि बायचा ट्रेड झाल्यानंतर वरती जाणार मार्केट. लक्षात घ्या. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्ही चार्टवर बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर ड्रॉइंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट काय आहे. खरंच सर, मला म्हणजे आता काय नाही, तुम्ही करायला पाहिजे. तुमच्याकडे वेळ नाही. लक्षात घ्या. सर बीओएस समजतंय, पण ते आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट खाली दाखवलं ते नाही समजलं. ते खाली दाखवलं ना त्यावेळेला एंट्री पडले ना तुमच्या पीओआय मध्ये गेल्यानंतर मार्केट चेंज होतं. लक्षात घ्या. पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये ज्यावेळेला जातं मार्केट त्यावेळेला चेंज होतं. तुम्ही चार्ट कोणती मार्क करून पाठवलेत सांगा मला जरा. मी इथं नाही, मी व्हॉट्सअपला केलते सर. इथे पाठवा. हा ग्रुप आहे की नाही तुमच्याकडे? इथं पाठवले होते नाही का तुम्ही? रिप्लाय दिला होता मला. हा ना, हे बघा इथे हे चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही धरलं. बरोबर काय? हो. हे चेंज ऑफ कॅरेक्टरला हा का इथनं मार्केट ज्यावेळेला वरती गेलं त्यावेळेला तुमच्याकडे इथं हायर लो झाला ना. हो सर.
मग हा लो आणि हा हाय झाला, याच्या बाहेर कुठं मार्केट गेलंय? नाही गेला. मग इथं कुठं चेंज ऑफ करेक्टर झालाय? तो मार्केट स्ट्रक्चर होणार ना? हा मार्केट स्ट्रक्चर सर शिफ्ट पण ते हा होणार. हा मार्केट एक स्ट्रक्चर एक शिफ्ट होणार. मिनिटावरती 1 मिनिट काय नाही, तुम्ही जो टाइम फ्रेम लावलाय त्या टाइम फ्रेम मध्ये सगळं करायचं. टाइम फ्रेम हलवला की तुमचा माइंडसेट डोकं चालायचं बंद होईल. एकच पटवलेला का तुम्ही? हा एकच एक दोन होते. हे बघा, हे दिसते का तुम्हाला? हो सर. हा इथे बघा, ही पहिली इम्पल्स गेली, हायर हाय बनवला, त्याच्यानंतर हायर लो बनवला, त्याच्यानंतर इम्पल्स गेली, हायर हाय बनवला, आणि या हायर लोच्या खाली ज्या वेळेला जाईल मार्केट त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. लक्षात घ्या, इथं नाही होणार. इथं तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार. लक्षात घ्या. कळलं का? हो सर. हा, आणि इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, हे चुकीचं झालं. लक्षात घ्या, हायर लोच्या खाली क्लोजिंग पाहिजे ना. मग प्रिव्हियस हायर लो कुठे आहे? इथे आहे ना तुमच्याकडे. सर एक ह्या चार्ट मध्ये क्वेश्चन होता. हा बोला सर. आता जो खाली हायर लो पहिला बांधलेला आहे आता, हा त्याच्यानंतर जे डायरेक्ट हायर हाय च्या मध्ये पहिला आता एक मध्ये एक स्विंग आला. बर, तो स्विंग जो ते छोटस जे करेक्शन आहे ते ऑलरेडी हायर लो पासून 50% पर्यंत करेक्शन आलेलं आहे. होय, आलेलं आहे. मग आपण याला करेक्शन 50% आला तर आपण करेक्शन म्हणू शकत नाही ना सर. मिनिमम 3 कॅन्डलचा आपलं पॅटर्न हा मिनिमम 3 कॅन्डलचा विषय इथे राहून दे. लक्षात घ्या, हा हायर हाय मारलाय. ओके. हा हायर लो मारलाय. बरोबर. इथे एक लाईन मारली. बरोबर. इथे एक लाईन मारली. बरोबर. इथनं मार्केट वरती गेलं आणि इथनं खाली आलं. बरोबर. ओके. पहिला हायर हायच्या बाहेर वरती गेलं का? पहिला जो हायर हाय बनला त्याच्यावरती गेलेलं का? गेले नाही. आता नेक्स्ट सतत तसं सेम. आता नेक्स्ट जो हायर हाय झालेला आहे तो पण नियर अबाउट 50% आलेला आहे आपल्या इथे. नाही, त्याच्या अगोदरचा. हा बरोबर. तो पण आता 50% पर्यंत आलेला आहे आता हायर लो पासून. हायर लो, हायर हाय, आणि आता तो जो मार्क केला पॉइंट आणि इथं बी पॉइंट अशी फिबोनाची अपसाइडची लावली आणि इथं 50%च्या खाली आले. त्याच्या अगोदर चालेल असं मी म्हणतोय. अगोदर मग तिथे आपण करेक्शन म्हणू शकत नाही ना त्याला आलं तर. इथं जर करेक्शन जर येत असेल तर इथनं हाय तोडायला पाहिजे ना. हायर आहे तरच याला करेक्शन म्हणणार ना तुम्ही. ओके. बरोबर काय? हायर आहे तुटला नको पाहिजे काय? बरोबर. करेक्शन कधी म्हणतो आपण? ज्यावेळेला तुमचा जो हायर आहे असतो तो तोडल्यानंतर म्हणतो ना. बरोबर. आता प्रयत्न केला सर, पण फेल झाला. तुटली नाही. प्राइसने प्रयत्न केला पण तुटली नाही. बघा इथे हा हायर लो तयार झाला आणि हा हायर आहे झाला. ही रेंज झाली ना. आता इथे चेंज ऑफ कॅरेक्टर तयार झालं. बरोबर. इथनं वरती गेला आणि इथनं जर खाली गेला असतं तर हा म्हणजे हा आता सीओ सीएच दिलाय तो अजून हायर लोच्या तिथं पाहिजे असं एवढं. इथे सीएच येणार. लक्षात घ्या. मग जे तुमच्याकडे करेक्शन जे येते जोपर्यंत वरच्या हायर हायच्या वरच्या बाजूला क्लोज नाही कॅन्डल करत तोपर्यंत ह्याला करेक्शन म्हणू शकत नाही तुम्ही. समजा आता इथनं वरनं तुमचं जर मार्केट आलं इथं बघा, पहिला हायर हाय बनला आणि हायर लो बनला. इथं 3 कॅन्डल झाले तुमच्याकडे समजा. पण 3 कॅन्डल बनवून जर हायर हाय तोडत नसेल आणि मार्केट इथं साइडवेज राहिलं तर, साइडवेज राहून जर खाली गेले तर हायर तर तोडायला पाहिजे आणि लो तर तोडायला पाहिजे. पहिली रेंज तोडल्याशिवाय आपण करेक्शन आणि इम्पल्स मोजत नाही. लक्षात घ्या, ही पहिली रेंज तोडली म्हणून हिला इम्पल्स म्हणू शकता तुम्ही हिला. नाही, फक्त हेच की मला शंका होती की हे जर 50% आलं तर काय, म्हणजे त्याला आपण करेक्शन. नाही 50% आलं तर बरोबर आहे. इथनं 50% आलंय पण याचा हाय तोडल्यावर तिला करेक्शन म्हणायचं. तोपर्यंत नाही. इथनं डायरेक्ट खाली गेले तर ही इम्पल्स होऊ शकते ना तुमच्याकडे याच्या खाली. बरोबर आहे काय? बरोबर. मग हे महत्वाचं लक्षात घ्या. येस. ओके सर. जोपर्यंत पहिलं स्ट्रक्चर तुटत नाही. ब्रेकअप स्ट्रक्चर कशाला म्हणले? पहिलं ब्रेक झाल्यानंतर दुसरं तयार होते ना. पहिलं ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. लक्षात घ्या. आणि हे ज्यावेळेला तुम्ही अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मोजताय, एफयूजी विपीजी मार्क करताय त्यावेळेला तुम्हाला इम्पल्स करेक्शन जर दिसायला लागली तर ट्रेड मारायला अवघड नाही. लक्षात घ्या. हे बघा इथे
वरनं मार्केट आलं, लोअर हाय बनला, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं 3 कॅन्डलचं करेक्शन दिसते का सांगा जरा मला. नाहीये सर. नाही आहे ना, बरोबर आहे का? 3 कॅन्डलचं करेक्शन नाही. मग वरती लोअर हाय बनला आणि खाली लोअर लो बनला, याच्या बाहेर मार्केट गेले काय? नाही. मग हे काय चुकीचं नाही हे सगळं. येस सर. हे साईडवेज मार्केट आहे लक्षात घ्या. आणि या साईडवे लोअर आहे, इथं तुम्हाला सेलचा ट्रेड पडलाय आणि सेलचं इथनं खाली जाणार लक्षात घ्या. कळलं का? हे इम्पल्स करेक्शन नाही आहे या, हे चुकीच्या पद्धतीने मार्किंग केले, त्याच्यामुळे इथं इम्पल्स चुकून आले बघा. हे इथं तुमच्याकडे जर करेक्शन जर 3 कॅन्डलचं येत नसेल तर ही इम्पल्स कुठून आली? बरोबर आहे ना? येस सर. आणि इथं पण बघा, इथं आता ती इम्पल्स आहे समजा, इथं या वरच्या हायर याच्या वरती इथं क्लोजिंग दिलेलं दिसते का कॅन्डलने? क्लोजिंग दिले का नाही सांगा फक्त मला. नाहीये सर. क्लोजिंग नाही आहे ना, मग ही इम्पल्स कशी होईल? वरच्या बाजूला क्लोजच झालं नाही, बीओएसच तयार झाला नाही, तर इम्पल्स कशी होईल? ती नाही होणार ना. ह्या भरपूर लोकांच्या चुका आहेत लक्षात घ्या. ह्या एवढ्या छोट्या छोट्या चुका मार्केट तुम्हाला लॉसमध्ये घालवते. म्हणून मी म्हटलं इम्पल्स करेक्शनला तुम्ही चार्ट मार्किंग करा. अहो 100 चार्ट मार्किंग केले तर काय माझा प्रॉफिट होणार आहे? तुमचंच होणार आहे ना. जेवढं तुम्ही स्टडी कराल तेवढं प्रॉफिट होणार बघा मार्केटमध्ये, नाही होणार ना. आता बाकी कुणाला काय आज प्रॉब्लेम होता? नाही. चालेल, ठीक आहे. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आणि स्मार्ट ऑर्डर ब्लॉकचे तुम्हाला चार्ट काढायचे आहेत लक्षात घ्या. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकचे 10 चार्ट काढा. त्याच्यामधले 5 तुमच्याकडे बुल असले पाहिजे आणि 5 त्यातले बेअर असले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर स्मार्ट ऑर्डर ब्लॉकचे 5 बुल आणि 5 बेअर काढायला येतील? येस सर. आणि मला वाटतं आता शनिवार रविवार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फुल थ्रोटल देऊ शकता मार्केटला. जेवढं काही तुमचं नॉलेज तुम्ही गेन केलंय त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन पण करू शकता. इम्पल्स करेक्शनवर मास्टर करा, मार्केट तुम्हाला इझी मध्ये प्रॉफिट देऊन जाईल, इझी मध्ये. त्याच्यानंतर बेसिक ज्यांचं क्लिअर झालेलं नाही, मला सांगा बेसिक कोणाकोणाचं क्लिअर झालेलं नाही अजून? सर माझं. आणखी कोणाचं बेसिक क्लिअर झालेलं नाही? सर माझं आहे. ओके, ठीक आहे. बेसिकची लिंक उद्या 9 वाजता येईल. उद्या तुम्ही तयार राहा. रात्री ना? हा, उद्या रात्री, शनिवार रविवार. ओके. तर फिबोनाची कधी तेव्हाच आहे का? हा, बेसिक मध्ये बेसिक मध्ये आहे फिबोनाची. सर रिव्हिजन म्हणून आलं तर चालेल ना? चालेल, सगळ्यांना लिंक येणार आहे. ज्यांना जॉईन व्हायची इच्छा असेल त्यांनी करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके सर. हा, चालते, ठीक आहे. मग मला वाटते कुणाला काय प्रॉब्लेम नाही, सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. मार्किंग करा, पाठवा मला. मार्किंग केल्याशिवाय तुमच्या चुका नाही समजणार, त्याच्यामुळे पाठवा आणि आपण भेटू मग. चालतंय. गुड नाईट सर्वांसाठी. ओके सर, गुड नाईट. गुड नाईट सर, गुड नाईट. गुड नाईट.